श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। लक्ष्मीनाथ समारंभान् नाथयामुनमध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। यो नित्यमच्युतपदाम्बुजयुग्मरुक्मव्यामोहतस्तदितराणि तृणाय मेने अस्मद्गुरोर्भगवतोऽस्य दयैकसिन्धो रामानुजस्य चरणौ शरणं प्रपद्ये। श्रीवासिष्ठकुलोद्भवं सुविमलं श्रीश्रीनिवासात्मजं श्रीमद्भागवतार्यदेशिककृपालब्धैकसञ्जीवनम् श्रीरामार्चनसेवया प्रतिदिनं सम्प्राप्तशास्त्रामृतम् वन्दे सद्गुणसागरं गुरुवरं श्रीरंगनाथं सदा। आनंद कंद परमानंद आश्रित रक्षणैक दीक्ष अनंत कोटि ब्रह्मांड नायक अखिल हेय प्रत्यनीक समस्त जगदाधार राजाधिराज प्रभू श्री लक्ष्मी व्यंकटेशांच्या प्रभू श्री राधाकृष्णांच्या महती करुणा कृपेनी इंदूरमध्ये रामबागेमध्ये वैदिक आश्रमामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षीच्या भागवत सप्ताह श्रवणाच्या सांगतेच्या विश्रांतीच्या दिवशी या दुग्धपान रहित सत्रामध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। नाही, कथेतलं आज सत्र एकच आहे ना। सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मंचस्थ श्रीकृष्णचंद्र भगवंतांचा वाङ्मय श्री विग्रह वाङ्मय मूर्ती श्रीमद भागवत महापुराणाच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। माझे सद्गुरुदेव श्री उज्जैन अवंतिका रामानुजकोट पीठाधीश्वर श्रीमान स्वामीजी महाराज त्यांच्या चरणी मी साष्टांग प्रणाम करतो। इथे उपस्थित असलेले सगळे विद्वद्वरेण्य सगळे ब्राह्मण देवता त्यांच्या सगळ्यांच्या चरणी मी साष्टांग प्रणाम करतो। आणि कथा श्रवण करण्यासाठी पर्युत्सुक आपण सगळे भगवत भागवत आचार्य कैंकर्य परायण भगवंतांचे आणि त्यांच्या कथेचेही रसिक श्रोता भक्तजन तुम्हालाही सगळ्यांना माझा नमस्कार सप्रेम जय श्रीमन्नारायण। वेळ कसा गेला कळलंही नाही आणि आज कथेच्या विश्रामाचा हा दिवस येऊन ठेपला। हरी अनंत हरिकथा अनंत आणि त्यामुळे त्या अनंत स्वरूप भगवंतांची ही दिव्य प्रेमास्पद लीला हिचं श्रवण आपण इथं करतो आहोत। महाराज परीक्षितांना मिळेला शाप आहे, इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दंशति स्म कुलांगारम चोदितो मे ततद्रुहम। की जानी कोणी माझ्या वडिलांचा हा अपमान केलेला आहे त्याचं जीवन 7 दिवसामध्ये नष्ट होईल। आणि त्याचं कारण काय बनेल? तक्षकाचा दंश। आणि त्यामुळे आपलं सगळं चक्रवर्ती सार्वभौम साम्राज्य आपल्या पुत्राला राजा जनमेजयाला सोपून स्वतः राजा परीक्षित गंगा किनारी आले। केवळ दैववशात एक गोदोहन काल मात्र कुठेही विश्राम करणारे परमवीतराग परमहंस परमयोगेश्वर परमध्यानी श्री शुकदेव मुनी तिथे लीलया येऊन उपस्थित झाले आणि महाराज परीक्षितांना श्रीमद भागवत तिथं ऐकवलंय। हीच कथा नैमिषारण्यामध्ये श्री सूतजी महाराजांच्या मुखारविंदातून शौनकादी 88,000 ऋषी तिथं श्रवण करतात
आणि त्याच कथेचं श्रवण मोहनराव आणि नयनादेवी ह्यांच्या यजमानत्वात आपण वैदिकाश्रमामध्ये सगळ्यांनी इथं यावर्षी श्रवण केले. काल संध्याकाळच्या प्रसंगामध्ये आपण भगवंतांच्या रुक्मिणी मंगल ह्याची कथा ऐकली. भगवंतांचं रुक्मिणी देवींशी त्यांच्याच इच्छेने लग्न झालं. लग्न तर नंतर झालं, आधी रुक्मिणी हरण झालं आणि त्याच्यानंतर मग येऊन पुढे रितसर लग्न केलं गेलं. आणि भगवंत श्री कृष्ण आता कोण आहेत तर द्वारिकाधीश आहेत. तर द्वारकाधीशांचं आणि रुक्मिणी देवीचं पहिलं अपत्य, त्यांचं नाव श्री प्रद्युम्न. आपल्या इथे शास्त्रामध्ये व्यूह देवता असा एक विषय आहे. कधी तुमच्या ऐकण्यात आलाय का? आपल्याकडे दोन पद्धतीने या संसाराचा गाडा रेटला जातो. एक तर परब्रह्म परमात्मा ज्यांच्यामुळे हा संपूर्ण संसार उत्पन्न झाला, या संसाराचं परिपालन होतं, या संसाराचं विलय देखील त्यांच्याच इच्छेने त्यांच्याच करणीने होतो, ते परब्रह्म परमात्मा. आणि मग त्या परब्रह्म परमात्म्यांना संबोधायची अनेक नावं आहेत. शैव संहितांमध्ये त्या परब्रह्माचं चिंतन सदाशिव रूपामध्ये केलं जातं. वैष्णव संहितांमध्ये त्या परब्रह्म परमात्म्याचं चिंतन नारायण स्वरूपामध्ये केलं जातं. वेदांमध्ये त्याच परब्रह्म परमात्म्याचं चिंतन हिरण्यगर्भाच्या रूपाने केलं जातं. आणि वेदातला तर मंत्र आहे, हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत सदा आधार पृथिवीन्द्यामुते मां कस्मै देवाय हविषा विधेमा. हिरण्यगर्भः समवर्तत अग्रे. सगळ्यात पहिल्यांदा काय होतं? फक्त हिरण्यगर्भ, फक्त त्या परब्रह्म परमात्म्याची सत्ता, फक्त परब्रह्म परमात्मा. भूतस्य जातः, भूतपदवाच्य जेही जीव आहेत त्या जीवांचे उत्पत्ती करतात. पतिरेक आसीत. आणि या संपूर्ण चराचर ब्रह्मांडाचा जर कोणी पती आहेत तर ते कोण आहेत? फक्त परब्रह्म परमात्मा. आणि मग काय झालं? त्या परब्रह्म परमात्म्याने आकाश, नद्या, पाणी, हवा, अग्नी, वायू, जल उत्पन्न केलं. अशा परमात्म्याला नमस्कार करण्याऐवजी असा दुसरा कोण आहे ज्याला मी नमस्कार करावा? कस्मै देवाय हविषा विधावा. कुठला देवता आहे असा? कोणी नाही, फक्त तो परब्रह्म परमात्मा ज्याला मी नमस्कार करतो, असं वेदामध्ये उद्घोष आहे. पुराणांतरी त्याच परब्रह्म परमात्म्याचं चिंतन मार्तंड रूपामध्ये केलेलं आहे. ते संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती त्या अंडातून झाली. ते अंड स्वतः परमात्म्याने बनवले असल्यामुळे त्याला मार्तंड असंही नाव दिलं गेलं. आणि आपण महाराष्ट्रीयन लोक, बऱ्याच लोकांचं ते कुलदैवतही आहे मल्हारी मार्तंड. अधिकतर जे 96 कुळी किंवा 92 कुळी मराठा आहेत त्या मराठ्यांचं कुलदैवत अजूनही महाराष्ट्रामध्ये मल्हारी मार्तंड आहे. तर त्यात परब्रह्म परमात्म्याची ही दैवी लीला, त्यात परब्रह्म परमात्म्याचं अनेक रूपामध्ये झालेलं अवतरण आणि त्या अवतरणांची दिव्य लीला ही प्रेमास्पद रूपामध्ये श्रीमद भागवत महापुराणामध्ये गायली गेली. आणि मग हा सगळा संसार रेटण्यासाठी एक व्यवस्था शास्त्रांमध्ये बनली.
एक व्यवस्था की तो परब्रह्म परमात्मा त्रिदेवांच्या माध्यमातून हा सगळा गाडा रेटतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा प्रजापिता, विष्णू पालन करते आणि शंकर संहार करता. असं त्रिदेव रूपामध्ये ह्या संसाराचा गाडा रेटला जातो. किंवा दुसरी संकल्पना, व्यूह रूपामध्ये ह्या संपूर्ण जगताचा गाडा रेटला जातो. प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण आणि वासुदेव ह्या 4 व्यूह रूपांमध्ये हे 4 व्यूह देवता या संसाराचा गाडा रेटतात, अशी आमच्या शास्त्रांची संकल्पना. आणि त्यातले भगवंत श्री द्वारिकाधीश श्री कृष्णचंद्र महाप्रभू आणि रुक्मिणी देवी यांचा पहिल्या अपत्य स्वरूपामध्ये श्री प्रद्युम्नांचा जन्म झाला. पण झालं काय की जन्म होता क्षणी 6व्या दिवशी शंबरासुर नावाच्या राक्षसानी प्रद्युम्न हे माझे शत्रू आहेत असं समजून सूतिका ग्रहातनं प्रद्युम्नांचं हरण केलं आणि तिथनं समुद्राच्या अथाह जलराशीमध्ये त्यांना नष्ट करण्यासाठी फेकून दिलं. दैवयोगानी एका मोठ्या माशाने प्रद्युम्नांना गिळलं आणि तो मासा एका कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकला. कोळ्याच्या जाळ्यामध्ये अडकलेला जीवनातला सगळ्यात मोठा मासा बघून तो कोळी आनंदित झाला आणि तो मासा घेऊन तो पुन्हा शंबरासुराला भेट करायला गेला. शंबरासुर असुर आहे, त्यामुळे सगळं भक्ष्य भोज्य सगळं त्याच्याकडे चालतं. आणि त्या शंबरासुराने त्या माशाला आपल्या स्वयंपाकघरात पाठवलं की जा तिकडे द्या. त्या शंबरासुराच्या अंतःपुरामध्ये मायावती अशी त्याची प्रेयसी राहते, जी फक्त गोड गोड बोलून त्या शंबरासुराला रिझवून तिथं निवास करते. त्या मायावतीने बघितलं, त्या भटांनी जे रसोईमध्ये त्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करणारे होते त्यांनी माशाचं पोट चिरलं आणि आतनं प्रद्युम्नलाल प्रकट झाले. सगळे आचारी घाबरले, अहो काय हे, माशाच्या पोटात माणसाचा मुलगा. मायावतीला बोलवलं गेलं. मायावती आली, तिने प्रद्युम्नांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेता क्षणी तिच्या गालावर लाल लाल सुर्ख लाली उमटली. सगळ्या आचार्यांना दरडावलं, खबरदार, ह्या प्रकरणाची वाच्यता कुठे केली तर जीव गमवायला लागेल. आणि त्या प्रद्युम्नांना घेऊन ती आपल्या अंतःपुरामध्ये गेली. प्रद्युम्नांचं पालन पोषण केलं, खूप च्यवनप्राश खायला घातलं आणि लवकर लवकर मोठं केलं. हे प्रद्युम्नलाल म्हणजे शंकरांनी क्रोधामध्ये भस्मसात केलेले कामदेव पुन्हा प्रद्युम्नांच्या रूपाने शरीर धारण करते झाले. आणि त्या कामदेवाची पत्नी रती देवी, ती रती मायावती म्हणून आहे. कारण झालं काय, एकदा शंकर बसले होते ध्यानाला आणि तिथे ब्रह्मदेवाला पराभूत करून कामदेव पोचला. ध्यानाला बसलेत, एका झाडा आड उभा राहून त्यांनी आपले बाण धनुष्यावरती चढवले. त्या कामदेवाच्या उपस्थितीमुळे शंकरांचं ध्यान लागेना. अहो आज का ध्यान लागत नाही? शंकरांनी डोळे उघडून बघितलं तर एका झाडाआड लपलेला तो कामदेव दिसला. क्रोध आला. शंकरांचं नाव काय? मदनारी. बहुतेक त्या आरतीमध्ये पण येतं मदनारी. हा, व्याघ्रांबर फणीवर धरश सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी. बहुतेक मला बरेच वर्ष झाली आरत्या म्हणून सुद्धा.
तर ते मदन आर्य आहेत. मदन कामदेवाचे शत्रू बनले, कारण कामदेवानी त्यांच्या उपासनेमध्ये व्यत्यय आणला. क्रोध आला आणि ते शंकर. वळलं तर सूत नाहीतर भूत असली त्यांची अवस्था. जोपर्यंत ते ठीक आहेत तोपर्यंत त्यांच्यासारखा कोणी वरदान देणारा नाही. अहो, कमरेचं श्वास सोडून देतील, स्वतःचं आत्मलिंग नव्हतं दिलं का रावणाला? दिलं होतं. शंकरांसारखा दाता नाही आणि चिडले तर त्यांच्यासारखा मग कोणी वाईटही नाही, क्रोधित होणारा नाही. आपल्यापैकी बरेच लोक जाऊन आले असतील गोकर्ण महाबळेश्वराला, जिथं शंकरांचा आत्मलिंग स्थापित आहे, अशी पुराणांतरी आपल्याला कथा ऐकायला मिळते. तर त्या कामदेवाचं तर भस्म झालं. ती रतीदेवी रडत आले की हे शंकरा, अपराध माझ्या पतीनी केला, दंड शिक्षा मला का दिली गेली? शंकरांना कळे ना की अरे तुला कुठला दंड दिलाय? भस्म तर त्याचं झालं, तुला तर मी काही केलं नाही. रडत रडत म्हणाली की काय सांगू शंकरा, अहो एका स्त्रीला वैधव्य घेऊन जगणं ह्याच्यापेक्षा दुसरा कुठलाही मोठा दंड नाही. अहो तो तर त्याच्या करणीनं भस्म झाला हो, पण वैधव्याचा शाप माझ्या मस्तकी जीवनभर लिहिला गेला, माझा काय दोष होता? शंकर विरघळले, त्यांना द्रवित झालं मन. म्हटले काळजी करू नको, तुला संमोहनात्मिका विद्येचा उपदेश करतो, आणि आता तुझा पती पुन्हा भगवंत जेव्हा लीला पुरुषोत्तम अवतार धारण करतील तेव्हा तुझा पती सशरीर तुला परत मिळेल भगवंतांच्या प्रथम पुत्राच्या रूपाने, आणि ते हे प्रद्युम्नलाल म्हणजे भस्म झालेले कामदेव. आणि मग ती रतीदेवी संमोहनात्मिका विद्येचा आश्रय घेऊन ह्या शंबरासुराच्या अंतःपुरात राहते. फक्त गोड गोड बोलूनच त्यांनी भुलवून ठेवलेलं आहे त्याला. स्वतःच्या शीलाची तिने रक्षा केलेली आहे, आणि आज तिच्या हाती कोण लागले? कामदेव स्वतः त्या प्रद्युम्न रूपामध्ये लागले आणि मोठं केलं. मोठं झाल्यानंतर लहानपणापासून प्रद्युम्न बघतात किंवा आई सारखं आपलं लालन पालन संगोपन, कारण त्यांना तर माहितीच नाही दुसरी आई आहे. अहो 6व्या दिवशी जो त्या मायापतीकडे पोहोचला त्याच्या दृष्टीने तर तीच आई होती. आणि मोठं झाल्यानंतर ती मायावती प्रद्युम्नलालांशी प्रणय निवेदन करायला लागली. फार संकोचले. म्हटले अहो हे कसं, तुम्ही तर माझ्या आई आणि तुम्ही प्रणय प्रेयसी सारखा मला निवेदन करता. तेव्हा त्या मायावतीने म्हटलं वो दिन याद करो. अहो तो दिवस आठवा ज्या दिवशी तुम्ही भस्म होऊन गेला होता. माझ्या प्रार्थनेने शंकरांनी कृपावंत होऊन पुन्हा दुसऱ्यांदा तुम्हाला हे शरीर प्रदान केलेलं आहे. अहो मी तुमची आई नाही, मी कोण? तुमची ती रती, मी तुमची जन्मजन्मांतरीची सोबतीड. अहो मी तुमची बायको. आणि आता दोघांनाही खून पडली एकमेकांची, आणि मग काय दोघांनाही आनंदाचं भरत आलं. ही गोष्ट शंबरासुराला कळली. दणदणत शंबरासुर आला. प्रद्युम्नांचं आणि शंबरासुराचं युद्ध झालं. शंबरासुराला मोक्ष दिला, आणि तोपर्यंत नारायण हरी करत कोण पोहोचले? नारद महाराज पोहोचले. त्यांनी सांगितलं की अरे प्रद्युम्न इथं काय करतोस? अरे मिळाली ना बायको, चल आता तिला घेऊन घरी जाऊया. आणि स्वतः नारद त्यांना घेऊन द्वारिका महापुरीमध्ये आले. एवढे भगवंतांसारखे दिसतात प्रद्युम्न की सगळ्यांना वाटलं की दुसरे श्रीकृष्णच आले. नारदांनी स्वतः पुढे होऊन उलगडा केला की अहो भगवंता, तुमचा जन्मल्यापासून म्हणजे जन्माच्या 6व्या दिवशी अपहरण झालेला जो मुलगा आहे तोच हा आहे. आणि मग सगळीकडे आनंदाचं भरत आलं. खूप उत्सव केला गेला. अशा भगवंतांच्या पहिल्या पुत्राच्या जन्माची, त्याच्या अपहरणाची इत्यादी कथा श्रवण करवतात. आणि पुढे सांगायला लागतात की भगवंतांचं तर एकच लग्न झालं, अजून बाकी 16,107 लग्न बाकी आहेत. आणि त्याची कथा सांगायला लागले.
सत्राजितस्वतनया कृष्णाय कृतकिल्बिषः स्यमन्तकेन मणिना स्वयमुद्यम्य दत्तवान. सत्राजित नावाचे एक यदू आहेत. सूर्याचे उपासक. उपासना केली, सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि सत्राजिताला आशीर्वाद स्वरूप कुठला मणी दिला? स्यमंतक मणी दिला. या समंतक मणीची विशेषता काय? अहो आपण सोन्यातच अडकलोय. सूर्यासारखा तेजस्वी मणी आहे. सूर्याने दिलेला मणी सूर्यासारखा तेजस्वी आणि असं तेज की बघणाऱ्याचे डोळे दिपून जातात. त्यामुळे कधी कधी तो ते मणी आपल्या गळामध्ये घालून फिरतात. लोकांना वाटतं प्रत्यक्ष सूर्य येत आहेत, एवढं दिव्य तेज त्या मणीचं आहे, स्यमंतकाचं. आणि रोज सोनंही देतात. किती देतात? तुम्ही किती दिवस गेला होतात घ्यायला? की आजचा मला द्या, तुझा भार मी खाली करते. रोज सोनंही देतात. एक दिवस तो मणी गळ्यात घालून भगवंत द्वारिकाधीशांच्या त्या महासभेमध्ये सत्राजित आले. भगवंतांनी काळजीपोटी फक्त त्यांना न विचारता सल्ला दिला की हे सत्राजित, असा अमूल्य मणी गळ्यात घालून फिरणं ह्या दिवसात सोयीचं नाही. त्यामुळे माझा ऐकाल तर हा मणी आमच्या राजकोषामध्ये द्या. मणी तुमचाच राहील. ज्या दिवशी पाहिजे त्या दिवशी घालून मिरवा आणि झालं की परत आणून ठेवून द्या. त्यातनं प्राप्त होणारं सोनं तुमचं. रोज येऊन घेऊन जात जा. सोन्याशी मला कर्तव्य नाही. मला फक्त चिंता आहे ती कसली आहे? तुमच्या जीविताची चिंता आहे. तुमच्यावर या मण्यामुळे कोणी संकट उद्भवू नये, ओढून जाऊ नये म्हणून. बघा, जवळजवळ आपल्या सगळ्यांचे आजकाल बँकेमध्ये लॉकर असतात की नाही? तो लॉकर आहे. जे काही आपल्याकडे आपण लॉकरमध्ये ठेवतो सुरक्षेच्या दृष्टीने. पण लॉकरची पहिली कन्सेप्ट, पहिले लॉकर कोणी उघडले? भगवंत श्रीकृष्णांनी. की तुमची वस्तू इथे ठेवा, तुम्हाला जेव्हा घालायची तेव्हा घाला, मालकी तुमची, आम्ही फक्त रक्षण करणारे, सांभाळणारे. मी कदाचित, तुला लक्षात आहे की माहिती नाही, राजेंद्र नगरला एकदा पहिल्या मजल्यावरती एका हॉलमध्ये गेलो होतो प्रवचन करायला. कदाचित बाबा घोडगावकर पहिली कार्यकारिणी असेल. आणि तिथे भगवंत श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या पैलूंचं दर्शन. त्याच्यामध्ये धरण बांधणारे श्रीकृष्ण, त्याच्यामध्ये पाण्याची स्वच्छता करणारे श्रीकृष्ण, त्याच्यामध्ये सेफ डिपॉझिट लॉकर ओपन करणारे श्रीकृष्ण, अशा अनेक रूपांनी भगवंतांचं कथेचा अनुषंग घेऊन चिंतन केलं होतं. पण सत्राजिताला ते मान्य झालं नाही. अहो तो होही म्हटला नाही, नाहीही म्हटला नाही आणि ती सभा तशीच विसर्जन झाली. पण झालं काय? सगळ्या लोकांसमोर सत्राजिताला मणी माझ्याकडे ठेवायला दे हे दुनियेनी ऐकलं. आणि काही दिवसांनी सत्राजिताचा छोटा भाऊ प्रसेन तो मणी गळ्यात घालून शिकारीसाठी जंगलात गेला आणि गेला तो गेलाच, आलाच नाही. सत्राजित दबल्या स्वरामध्ये म्हणायला लागला की हो न हो, पण माझ्या भावाला या द्वारकाधीशांनी मारवलं. अहो सरळ मागितलेला मणी मी दिला नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या मार्गाने मणी हस्तगत केला. मला पहिल्या दिवसापासून शंका होती. आणि ही वार्ता षटकर्णी झाली आणि लोकांच्या तोंडून स्वतः द्वारिकाधीशांच्या कानापर्यंत येऊन पोहोचली. भगवंत तळमळले की अरे माझ्यावर आणि चोरीचा आरोप. अहो पटकीने त्यांनी घोडा घेतला, स्वतः त्या अरण्यामध्ये शोधायला गेले आणि खूप आत गेल्यानंतर सत्राजिताचा भाऊ प्रसेन तिथे मरून पडलेला दिसला. बरं नुसता मेला नव्हता, त्याचा अर्धा अधिक शरीर
एका सिंहाने खायलेलंही दिसलं. राहिलेलं तर शरीराचे भाग पडले होते, पण तिथं मणी कुठेही नव्हता. त्याच्या शरीराच्या जवळ सिंहाच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसले. त्यामुळे भगवंतांनी ताडलं की हे सिंहाचं काम. बर, तर सिंह मारून गेला तर तो सिंह मणी घेऊन गेला असावा, म्हणून त्या पदचिन्हांच्या सिंहाच्या मागे 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 भगवंत गेले. तेव्हा काही दूरावरती तो सिंहही मरून पडलेला आढळला, पण मणी तिथेही नाही दिसला. आणि त्या सिंहाच्या मृत शरीराभोवती एका खूप मोठ्या अस्वलाच्या पायाचे छप्पे त्यांना दिसले. हां, या सिंहाला अस्वलानीच मारला असावा असा विचार करून भगवंत त्या अस्वलाच्या पायाच्या निशाणाच्या मागे 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 गेले. तर ते पायाची निशाणं कुठं जाऊन पोचली? थेट एका कंदरेमध्ये, एका गुहेपर्यंत. आणि त्या गुहेमधनं साक्षात सूर्य चमकावेत असा अत्यंत तेजस्वी प्रकाश येत होता. ते बघून भगवंतांची खात्री झाली की कोणी का असेना, पण मणी तर इथंच आहे. भगवंत आत गेले तेव्हा एक अत्यंत अनिंद्य सुंदरी कन्या त्या मण्याशी खेळत होती. एकाएक परपुरुष परब्रह्म परमात्मा आलेले बघून ती घाबरली. तोंडातनं किंचाळी उमटली. तिचे वडील आत होते. आपल्या मुलीला कोणी अपाय करणार आलं असं समजून ते रागामध्ये बाहेर आले आणि मागचा पुढचा विचार न करता भगवंतांशी लढाई करू लागले. त्या कन्येचं नाव होतं सत्यभामा, नाही क्षमा, त्या कन्येचं नाव होतं जांबवती आणि तिच्या वडिलांचं नाव जांबुवंत. अहो, एवढं प्रदीर्घ युद्ध झालं. भगवंतांच्या त्या मुक्या मारण्यानी, त्या आघातांनी जांबवंत थकले आणि त्यांच्या लक्षात यायला लागलं की अशी ताकद तर माझ्या रामाशिवाय कोणामध्ये नाही, अशी ताकद परब्रह्माशिवाय कोणामध्ये नाही. अरे, हे साक्षात माझे रामराया तर नाहीत. आणि मग त्यांचे पाय धरले. क्षमा करा, मी ओळखू शकलो नाही. अहो, ओळखणार कसं? तुम्ही धनुष्य बाण घेतलेले त्यावेळेचे, आता कुठला शंखचक्र घेऊन फिरता? ओळखणार कसं? भगवंतांनी सांगितलं की अरे बाबा, तो युग वेगळं होतं, तो अवतार वेगळा होता. आता हे द्वापर आहे, ते त्रेतामध्ये, त्रेतामध्ये राम होतो, आता या द्वापरामध्ये कोण आहे? कृष्ण आहे. आता अत्यंत खजील झाले कोण? जांबुवंत, की अरे मी काय केलं? अनवधानाने, स्वतःच्या मूर्खतेने मी साक्षात माझ्या आराध्य परब्रह्मांशी लढाई केली. बारंबार कान पकडून माफी मागतात, पण त्यांनी मनाचं समाधान होत नाही. भगवंतांनी सांगितलं, अहो, या मण्याच्यासाठी मी इथपर्यंत आलो. सगळी कथा सांगितली. या मण्यामुळे मला कलंक लागलेला आहे, मिथ्या कलंक, आणि म्हणून तो मणी न्यायला आलोय. जांबवंत, तेवढा मणी दिलात तर माझा कलंक मिटेल. आता तर जांबवंत रडकुंडीला आले. अहो भगवंता, काय चेष्टा करता? अहो मणी काय, माझं संपूर्ण आयुष्य तुमचं आहे. हा मणी तर घ्याच, पण माझा अपराध बोध थोडासा कमी व्हावा. माझ्या मनाची ही तगमग जी होतीये मी केलेल्या अपराधामुळे, ती थोडीशी कमी व्हावी, म्हणून मी प्रार्थना करतो की माझी ही कन्या देखील तुम्ही स्वीकार करा. आणि त्या मण्याच्या झंझटात एक आणखीन बायको गळ्यात पडली. तिचं नाव काय? जांबवती. इथं एक संभाळणं अवघड होतं. त्या मण्याच्या चक्करमध्ये ती दुसरी आली, जांबवती. आता तो मणी आणि त्याच्याबरोबर ती जांबवती. तो मणी फार विशेष होता. त्या मण्याची विशेषता काय होती? सूर्यासारखा तेजस्वी, रोज सोनं देणारा. आणखीन एक विशेषता होती की तो मणी आपापल्याबरोबर एक एक बायकोही आणून देत होता. त्या जांबवती भगवंतांच्या दुसरे पटराणी म्हणून प्रवेशकर्त्या झाल्या आणि तो मणी घेऊन आले आणि तो मणी आणून कोणाला दिला? सत्राजिताला दिला. आता सत्राजित खजील झाला की अरे, मी भगवंतांना उगीचच बदनाम केलं, मिथ्या कलंक लावला. आता तो तगमगायला लागला.
भगवंतांनी सगळी सभा बोलून सगळ्यांच्या समोर तो मणी दिला, तेव्हा सत्राजितांनी पाय धरले की महाराज क्षमा, फार मोठा अपराध झाला, मणी तुमच्याचकडे राहू दे. भगवंत म्हटलेत आपण तेज संभारो आपे, तुझा मणी तुझ्याचकडे ठेव. मी फक्त तुझ्याबद्दलच्या काळजीने असं म्हटलं होतं की तो मणी माझ्या इथं ठेव, तुझ्या रक्षणासाठी. अरे मला म्हण्याशी काय घेणं देणं. पण आता त्या सत्राजितांनी प्रार्थना केली की भगवंत तुम्ही माझ्यावर जर कोपला नसाल तर माझ्यावर एक कृपा करा, माझी अनिंद्य सुंदरी कन्या ह्या सत्यभामेला तुम्ही स्वीकार कला. त्या मण्यामुळे आणखीन एक बायको आली, पहिली रुक्मिणी देवी, दुसरी जांबवती देवी आणि तिसरी सत्यभामा देवी. अशा भगवंतांची तिसरी बायको सत्यभामा देवी आली. बर, सत्राजितांनी आपल्या सत्यभामेचं लग्न आधी ठरवलं होतं. कोणाशी ठरवलं होतं? सत्यभामेचं लग्न कोणाशी ठरलं होतं? नव्हतं ठरलं? अहो ठरलं होतं की नव्हतं? गेला होतात का साखरपुड्याला? मग कशाला म्हणावं ठरलं म्हणून? अच्छा, या शतधन्वा या नावाच्या यदुशी सत्यभामेचं लग्न ठरलं होतं. पण मध्ये मणिपुराण झालं आणि त्यामुळे शतधन्वा तर तसाच राहिला आणि सत्यभामा कोणाला दिली गेली? कृष्णाला. हे बघून कृतवर्म्यांनी त्या सत्यभामेचं ज्याच्याशी लग्न होणार होतं त्याचे कृतवर्म्यांनी कान भरले की अरे तू कसा, जर मी असतो तर अशी सहजासहजी होणारी बायको जाऊ दिली नसती. अरे तू काहीच बोलला नाही, तू काहीच विरोध केला नाही, अरे तुझ्याबरोबर विश्वासघात केला. आणि त्या कृतवर्म्यांनी कान भरल्यामुळे लग्न कोणाशी होणार होतं? शतधन्वाला राग आला आणि त्यांनी सत्राजिताचा खून केला. सॉरी, कोणाचा? सत्यभामेच्या वडिलांचा. सत्राजिताचा खून केला. भगवंताच्या सासऱ्याचा खून झाला. भगवंतांचा मुलगा जन्मापासून 6व्या दिवशी अपहरण करून चोरीला गेला. आपण म्हणतो ना की मलाच दुःख फार. अहो एकदा की हे शरीर धारण केलं की हे शरीरजन्य कष्ट भोगायलाच लागतात, मग आपण असो अथवा भगवंत असो. अहो सगळ्या जगताचे रक्षक, सगळ्या जगताचे पालक, त्यांच्या मुलाचं रक्षण नाही झालं. बर, राक्षस देखील घुसला तो शंभरासुर. कुठं घुसला? अंतःपुरामध्ये. अंतःपुरातही कुठे? सूतिकागृहामध्ये. डिलेवरी होऊन 6वाच दिवस आहे. सूतिकागृहामध्ये. अहो जी द्वारका अभेद्य, भगवंतांची बेट द्वारका कशी अभेद्य, तिथं तो राक्षस घुसला. बर घुसला तिथल्याही सगळ्यात जास्त संरक्षित भाग म्हणजे राण्यांचे खासे महाल, त्याच्यात घुसला. सूतिकागृहातनं पोराला पळवलं. इकडं सासऱ्यांचा खून झाला. भगवंतांनाही हे सगळं सहन करायला लागलं, निस्तरायला लागलं. आणि त्यामुळे जेव्हा आपल्यावर कष्ट येतात ना, तेव्हा भगवंतांच्या या कथांचं स्मरण करावं की चला, माहेरची स्थिती हालाकीची झाली, त्यांच्या पैशाची कटकट निर्माण झाली, त्यांचं राहतं घर पडलं, हे झालं, ते झालं, ते झालं, कमीत कमी जिवंत तर आहेत. अहो भगवंतांचे सासरे तर मेले, कमीत कमी माझ्या माहेरची लोक सुरक्षित आहेत, जिवंत आहेत, 4 वेळा नाही पण 2 वेळेला डाळ भात खातायत, अशी आपल्या मनाची समजूत काढायला लागते. आणि त्यावेळेला या कथा उपयोगी पडतात. पुढे भगवंतांची आणखीन 5 लग्न झाली. कालिंदी, मित्रविंदा, नग्नजिती, भद्रा आणि लक्ष्मणा या 5 भगवंतांच्या पटराणी म्हणून त्या
अंतःपुरामध्ये आल्या. कालिंदी कोण? सूर्यनारायणाची पुत्री. यमुने काठी श्रीकृष्ण चंद्रमाला पतिरूपाने प्राप्त व्हावे म्हणून अखंड तपस्या करत होती. एकदा काय झालं, भगवंत द्वारकाधीश झाले. आता एक दिवस पुन्हा अर्जुन, त्यांचे सखा आहेत, त्यांचे भाऊ पण आहेत, आत्तेबंधू आहे ना, तर गेले. अर्जुन आणि भगवंत जेव्हा फिरत होते तेव्हा फिरता फिरता ही अद्भुत तेजस्वी सुंदर तपस्या करणारी सुंदरी दिसली. अर्जुनाला कुतूहल झालं की अहो एवढी सुंदर, एवढी तेजस्वी, आणखीन तपस्या कशासाठी करते? जवळ जाऊन विचारलं, अहो देवी तपस्या कशासाठी करताय, काय नाव गाव? कालिंदी देवी लाजल्या आणि म्हणाल्या की अहो मी तर सूर्याची कन्या आहे, माझं नाव कालिंदी, आणि द्वारिकाधीश महाप्रभू मला पतिरूपाने प्राप्त व्हावेत म्हणून मी तपस्या करतो. उत्तर ऐकून अर्जुन आले आणि कृष्णाला विचारू लागले, काय रे बाबा तुझी आणखीन किती लफडी? अरे तुझ्यासाठी किती झुरतायत, एक इथं बसले, 3 झाली, 4थी लाईन मध्ये आहे. बर, कृष्ण म्हणाले की बाबा मी तर सरळ, मी कोणाशीच काही करायला जात नाही, पण आता ती बसली माझं नाव घेत, मी काय करणार? काही हरकत नाही, बसू दे. पण अर्जुनाच्या पोटात कुठं पचतंय. आल्या आल्या त्यांनी आपल्या आईला सांगितलं की आई अगं ह्या कृष्णासाठी आणखीन एक बसली आहे तपस्येला. तर दोघं मित्रही आहेत. भगवंतांना म्हणतायत की अरे कृष्णा थोडा तर विचार कर, इथं आम्हा 5मध्ये एक आहे द्रौपदी, आणि तुझ्या एकट्याची 4थी यायची तयारी झाली, अरे थोडा तर विचार कर. आणि त्यावेळेला स्वतः कुंती देवींनी आदेश दिला की हे कृष्णा तिची इच्छा पूर्ण कर. आणि भगवंतांचं 4थं लग्न कोणाशी झालं? कालिंदी देवींशी झालं. शैब्या म्हणजे मित्रविंदा, ती भगवंतांची 5वी बायको. उज्जैनचे विंद आणि अनुविंद नावाचे दोघं राजकुमार, त्यांची बहीण मित्रविंदा, शैब्या. आपला हा जो माळवा प्रांत आहे ना, याचं पूर्वीचं नाव शैब्य देश असं होतं. आणि ह्या देशाचे एक परम प्रसिद्ध राजा झाले ज्यांचं नाव शिबी. शिबी राजाची कथा ऐकली आहे की नाही? शिबी नावाचे राजा झाले, परम धार्मिक, परम न्यायप्रिय. त्यांची परीक्षा घेण्यासाठी एकदा यमधर्मराज आणि इंद्रानी योजना केली. हे शिबी राजा बसले होते उज्जैनीमध्ये, उज्जैनी त्यांची राजधानी होती. आणि त्याच वेळेला एक कबूतर बनून इंद्र तिथे उडत उडत पोहोचले. आणि त्याच्या मागे ससाणा बनून यमधर्मराज पोहोचले. त्या कबुतरांनी पहिल्यांदा जाऊन शरण मागितली शिबी महाराजांकडे की महाराज माझी रक्षा करा, तो ससाणा माझा जीव घेऊ इच्छितो. काही हरकत नाही, शरण आलेल्याला मरण नाही, त्यामुळे अभय दिलं. आणि तोपर्यंत तो ससाणा पोचला की अहो हा तर माझा आहार आहे, तुम्ही मनुष्य आहात, तुम्ही रोटी खाता, अहो हा माझा आहार, ह्याला जर मी मारलं नाही तर मी भुका मरेन, त्यामुळे कबूतर माझे द्या. शिबीराजा द्यायला तयार नाहीत. आणि त्यावेळा निर्णय हा झाला की चल त्या कबूतराला मी वचन दिलंय, त्याला मी अभय दिलंय, त्यामुळे हे कबूतर तर मी देणार नाही. हां, राहिला तुझा पोट भरायचा प्रश्न, तर कबूतराच्या वजना एवढं मांस शिबीराजांच्या शरीराचं द्यावं असा निर्णय झाला. तराजू लावला गेला, एका पारड्यात बसलं कबूतर. शिबी महाराज स्वतःच्या हातानेच आपल्या शरीराचं लचके तोडून तोडून त्याच्यात टाकू लागले. पण इतकं मांस टाकलं तरी ते पारडं बरोबर होईना. आणि तो ससाणा हसतोय की आणखीन किती देणार, आणखीन किती देणार? अरे ह्या कबूतराबरोबर मांस देणं तुझ्याच्यानी शक्य नाही, तू तर कबूतरच दे. आणि ह्या ऐकल्यानंतर शिबी राजा स्वतः त्या पारड्यामध्ये बसले. आणि ते बसता क्षणी
दोघही आपल्या रूपामध्ये प्रकट झाले, इंद्र आणि यमधर्मराज, आणि शिबी महाराजांना आशीर्वाद दिला. ते परमप्रसिद्ध धर्मप्रिय, न्यायप्रिय, वचनप्रिय शिबी, आणि आपला हा संपूर्ण भाग शैव्य देश नावाने ओळखला जायचा, हा मालवा प्रांत. त्या माळव्याची ही कन्या शैब्या, तिचं दुसरं नाव मित्रविंदा. तर त्या मित्रविंदेशी भगवंतांचं 5वं लग्न झालं. भगवंतांचं 6वं लग्न जे झालं ते नग्नजितीशी झालं. 7वं लग्न झालं भद्रेशी, आणि 8वं लग्न झालं लक्ष्मणादेवीशी. भैष्मी जांबवती भामा सत्या भद्रा च लक्ष्मणा कालिंदी मित्रविंदा च इत्यष्टौ पटमहास्त्रिया. आणि अशा भगवंतांच्या 8 पटराण्या झाल्या. एक दिवस इंद्रदेव आले द्वारिकापुरी आणि भगवंतांना प्रार्थना करत झाले की महाराज, भौमासुरानी आमचं जीवन नरक करून ठेवलंय. अदिती देवीची कवचकुंडल पळवून नेली. देवतांचा क्रीडा पर्वत, जिथं देवता जाऊन क्रीडा करतात असं देवतांचं उद्यान कुठलं? देवतांचा क्रीडा पर्वत अथवा देवतांचं क्रीडा स्थळ कुठलं आहे? मुंबईला जर कोणी गेलं तर लहान मुलांना फिरायची, खेळायची, मोठ्या माणसांनाही जाऊन चक्कर मारण्यासाठी सगळ्यात प्रसिद्ध बाग कुठली? राणीचा बाग. पुण्यामधली सगळ्यात प्रसिद्ध बाग कुठली? सारसबाग. मग त्या देवतांची एक बाग होती जिथं देवता क्रीडा करायचे, त्या बागेचं नाव काय? नाही, नंदनवन. देवतांचं क्रीडास्थल नाही लक्षात? मणिपर्वत. देवतांचं क्रीडास्थळ काय आहे? मणिपर्वत. आपल्या इथे लग्न झाल्यानंतर एतद्देशीय हिंदी भाषी लोकांमध्ये मुंह दिखाई नावाचा एक पद्धती आहे की त्या नवीन आलेल्या सुनेचं तोंड बघायचं पहिल्यांदा. मग जीवनभर इच्छा असो नसो तेच दिसणार आहे, पण पहिल्यांदा बघायचं असतं आणि काही द्यायचंही असतं. तर दशरथांनी भगवती सीता महाराणींना मुंह दिखाईमध्ये मणिपर्वत इंद्राकडनं मागून आणून दिला होता की हे बेटी, सासरी आलीयस असं वाटून घेऊ नकोस. तुझ्या खेळण्यासाठी, तुझ्या बागडण्यासाठी, तुझ्या हिंडण्या फिरण्यासाठी हा मणिपर्वत आहे. आणि तो मणिपर्वत इंद्राकडनं मागून आणून दिला होता की माझ्या पोराचं लग्न झालंय, माझ्या सुनेला द्यायला पाहिजे मला, आणि मणिपर्वत दे. आणि इंद्राने चुपचाप दिलाय. ते देवतांचं क्रीडास्थल काय? मणिपर्वत. तो मणिपर्वत देखील हा भौमासूर उचलून घेऊन गेला की आता आजपासून माझं क्रीडास्थल, खबरदार कोणी पाय ठेवाल तर. सगळे देवी देवता हतबल, अत्यंत दुःखी की अरे ह्याचा तर आतंक एवढा आहे की आम्ही कसं जगावं. आणि एक दिवस इंद्राच्या कानी आलं की आता तो भौमासूर माझा ऐरावत घेऊन जायला येणार आहे. आणि जेव्हा स्वतःच्या ऐरावतावरती बेतायला लागलं तेव्हा इंद्र पळत पळत आले कोणाकडे? श्री द्वारिकाधीश कृष्णांकडे आले आणि म्हणायला लागले, हे भगवंता रक्षण करा. आणि त्यावेळेला सगळ्या देवतांचं, सगळ्या जनमानसाचं रक्षण करण्यासाठी स्वतः सत्यभामेबरोबर भगवंत त्या भौमासुरावरती आक्रमण करते झाले. भौमासूर कुठे राहत होता? भौमासूर कुठे राहत होता? रामबागेत? नाही. मग भौमासूर प्राग ज्योतिषपूर ही त्याची राजधानी.
त्या प्राग ज्योतिषपुरामध्ये राहत होता. अभेद्य दुर्गांनी अनेक खंदकांनी त्या राजधानीचं रक्षण होत होतं. कुठल्याही पैदल मार्गाने तिथं जाणं शक्यच नव्हतं. आणि म्हणून भगवंत स्वतः गरुडावर आरूढ होऊन सत्यभामेसहित तिथं आकाश मार्गाने पोहोचले. खूप मोठं युद्ध झालं. त्याच्यामध्ये भौमासुराला मोक्ष दिला आणि भौमासुराच्या बंदीग्रहामध्ये ह्या आतताई भौमासुरानी बंदी केलेल्या 16,100 कन्यांची भगवंतांनी मुक्तता केली. सगळ्यांना सांगितलं गेलं की आपापल्या घराचा पत्ता द्या, तुमच्या घरी होम डिलिव्हरी केली जाईल. पण त्या सगळ्या कन्या रडायला लागल्या, म्हणायला लागल्या की भगवंता आता हे शक्य नाही. अहो, जी कन्या, जी स्त्री परपुरुषाच्या बंदीग्रहामध्ये महिने वर्ष जी राहिली, तिच्याकडे समाज शुद्ध नजरेने बघत नाही. आणि त्यामुळे आता समाजामध्ये आम्हाला पुन्हा ते शुद्ध स्थान मिळणं शक्य नाही. अहो, आमचे घरचे देखील पुन्हा आम्हाला स्वीकार करतील की नाही याची शक्यता नाही. आणि त्यामुळे करणी भौमासुराची, पण ती भोगायला आता जीवनभर आम्हाला लागणार. परित्यक्तेचं जीवन आमच्या नशिबी येणार. आणि त्यावेळेला त्या सगळ्या कन्या एकमुखाने धाय मोकलून भगवंतांशी निवेदन करतात, आसरा इस जहा का मिले ना मिले, हमको तेरा सहारा सदा चाहिए. आणि त्यांच्या त्या प्रार्थनेनी भगवंत द्रवित होतात आणि कृपावंत होऊन त्या 16,100 कन्यांना पुन्हा समाजामध्ये मानाचं, प्रतिष्ठेचं स्थान देऊन त्यांना मुख्य धारेमध्ये सम्मिलित करून घेण्यासाठी त्या 16,100 देवींना, त्या कन्यांना पत्नी पद प्रदान करतात. आणि आता भगवंतांचे किती विवाह झाले? 16,108 विवाह पूर्ण झाले. आणि मग एक दिवस भगवंतांची आता गार्हस्थ लीला चालू झाली. आणि गार्हस्थ लीलेमध्ये बायको रुसते आणि पुरुष तिची मनधरणी करतो. करायला लागते की नाही? हां, हो, करायला लागते. म्हणून तर गाणी लिहिली, तुम रूठी रहो मैं मनाता रहूं. आणि तशी एकदा भगवती रुक्मिणी देवींना भगवंतांनी केलेला परिहास सोसला नाही आणि रुक्मिणी देवी काय झाल्या? रुष्ट झाल्या. आणि काय झालं? एक कारण काय होतं? एकदा नारद आले. बरं, नारदांचं हेच काम, कृपाच करवतात भगवंतांकडनं सगळ्यांवरती. एक दिवस नारद आले, थेट स्वर्गातनं आली. येताना स्वर्गामध्ये इंद्राच्या इथं पारिजाताचा वृक्ष, त्याची काही फुलं घेऊन आले. त्यावेळी त्या भगवंत बसले होते कोणाच्या महालामध्ये? सत्यभामेच्या. तर ती फुलं, पारिजाताची फुलं घेऊन आले. ती फुलं भगवंतांनी सत्यभामेला दिली. बर, मिळाली तर चुपचाप डोक्यामध्ये माळावीत किंवा देवांना आवावीत, पण ती ढोल वाजवत फिरली की बघा बघा पारिजाताची फुलं आज ह्यांनी मला दिली. झालं, दुसऱ्यांचं तोंड सुजलं की तीच लाडकी, अहो मी मोठी, एखादं तरी फूल मला द्यायचं. आणि झालं, त्या रुष्ट झाल्या. समजूत काढतायत पण समजूत पटेना. आणि शेवटी काय? मग त्या गार्हस्थ लीलेमध्ये आपल्या पत्नीला प्रसन्न करण्यासाठी भगवंत स्वतः याचक बनले. इंद्राकडे जाऊन की बाबा, माझ्या घरात कलह सुरू झाला तुझ्या या पारिजातामुळे, माझ्या त्या बायकोला आता प्रसन्न ठेवायचंय. त्यासाठी काय आहे? एकीला फुलं दिली, आता दुसरीला सगळं झाडच नेऊन न्यायला लागणार. तेव्हा तुला पारिजाताचं झाड दे मला. आणि परब्रह्म परमात्मा इंद्राकडे याचक म्हणून जाऊन त्यांनी तो पारिजाताचा वृक्ष आणून दिला. तेव्हा कुठं देवीचं तोंड सरळ झालं. आणि भगवंतांची ही गार्हस्थ लीला. एक दिवस स्वतः नारद आले आणि नारदांनी भगवंतांना प्रार्थना केली की हे भगवंत,
मला तुमच्या गार्हस्थ लीलेचं दर्शन करायचं, तुमच्या बायकांना आशीर्वाद द्यायचा आहे. भगवंत जाणले की आता नारद आशीर्वाद देणार म्हणजे आनंद. म्हटले नारद सगळ्यांच्या घरी जायची गरज नाही, मी सगळ्यांना इथंच बोलवतो, मी बसलो इथं, येतील तुम्हाला पाया पडतील आशीर्वाद. अहो नाही नाही भगवंता, जायला लागेल. कारण कालच एक कोणीतरी मावशी काकू इथं आल्या होत्या की दरवर्षी ते कीर्तन नाही कथा होते आणि कथेच्या मध्यंतरामध्ये बहुतांशी जे कथा करायला येणारे असतात ते त्यांचं घर समोरच आहे इथे कुठंतरी. तर ते त्यांच्या घरी जातात, 2 मिनटं कोणी गरम दूध, कोणी एखाद घोट जे काही पित असतील, चहा कॉफी दूध घेतात. कोण म्हणत होतं? अच्छा तुम्ही म्हणत होता. हां, की जातात. पण या वर्षी चुकल्यासारखं वाटतं, तुम्ही आलाच नाही. तर मी त्यांना म्हटलं पण की अहो आज म्हणताय, पहिल्या दिवशी म्हटलं असतात तर रोज आलो असतो, आता जायच्या दिवशी म्हणून फायदा काय? कोकणस्थ तर नाही ना तुम्ही? हां मग ठीक आहे. किंवा पहिल्या दिवशी म्हटल्या असत्या तर एखाद दिवशी खालती खोलीत जाऊन बसतो, ते 2 मिनटं तिथं गेलो असतो. पण बोलल्या काल. बरं मी चहाही पित नाही, कॉफीही पित नाही, दूधही पित नाही, त्यामुळे मी फक्त उठून मध्ये जातो, पाणी पितो. तर ठीक आहे, देहधर्म काही असेल तर लघुशंका इत्यादी, नाही तर पाणी प्यावं. आणि रोजच कोणी ना कोणीतरी त्यावेळेला मला भेटायला आलेलं असतं, त्यामुळे त्यांच्याशी बोलणं हेच मध्यंतर असतं माझं. कित्येक वेळेला विचार करतो की खाली जाऊनही बडबडच करायची आहे तर आसन का सोडा, 15 मिनिटं आणखीन मिळतील कथेत. पण सगळ्यांचं दुग्धपान व्हावं यासाठी मी जातो, किंवा चला आपण गेल्याने सगळ्यांचं दुग्धपान होईल. तर एखाद्या दिवशी त्यांच्याकडे मी नाही गेलो. परिपाटी काही वैदिक आश्रमाचा नियम आहे का कथाकाराने तिथं गेलंच पाहिजे? नाही, परिपाटी आहे किंवा जात आली लोक. बरं हेही गुरुजी, त्यामुळे यांना परभारे अक्षता वाटायची फार चांगली सवय की तुम्ही तेवढं करून द्याल बरं, पाजाल ना चहा. मग मी त्यांना सांगतो बरं, हेही खुश, येणाराही खुश आणि त्याही खुश. सामाजिक काम असंच करायला लागतं. आता ती परिपाटी मला नाही माहिती, नाही मी गेलो नाही, झालं जे काही असेल. पण काय झालं की त्यांच्या मनामध्ये प्रत्येक वर्षी ती उर्मी आहे की जे येतील ते 2 मिनिटं आपल्याकडे येतील बुवा, ह्या निमित्ताने का होईना येतील. ते झालं नाही. तर त्यांच्या मनाला ती खंत राहिली. तसं आता या 16,108 बायका, अहो प्रत्येकीच्या मनामध्ये 1-2 खंती तर नक्कीच असतात. या नयनाबाईंना विचारलं तरी त्या पाढा वाचतील. मानवीय स्वभाव आहे. आणि कोणीच असं नाही की ज्याच्या मनामध्ये काही इच्छा नाही. आता या 16,108 बायकांच्या घरोघरी नारद पोहोचणार म्हणजे तर आनंदाचा सोहळाच उपस्थित होणार. भगवंतांनी डोकं पकडलं, काय करावं बरं, जाऊ नका म्हणावं तरी आफत. अहो ते ब्रह्मर्षी आहेत आणि सगळ्या बायका लालाईत की नाही मी पादपूजा करणार, मीही पूजन करणार, माझ्याही महालामध्ये माझ्याही. बर पहिल्या त्या 4 फुलाच्या वरती एवढं रामायण झालं, भगवंतांना याचक बनायला लागलं. आता भगवंत एखाद्या राणीच्या महालात असताना नारद आलेत, बाकीच्या राण्यांची तोंड सुजायची की तिच्याच घरी घेऊन गेलात, माझ्या महालात माझ्या खोलीत नाही आणलं. भगवंतांनी म्हटलं सगळीकडे जा, प्रत्येकाच्या घरी खूप आशीर्वाद द्या, मनपूर्वक आशीर्वाद द्या. आणि त्या दिवशी पुन्हा नारद भगवंतांच्या गार्हस्थ लीलेचं दर्शन करायला निघाले. आणि अहो आश्चर्य, ज्या महालामध्ये नारद गेले भगवंत तिथेच बसलेले दिसले.
अहो जे अनेक रूप आहेत, जे करोडो रूपांमध्ये प्रकट होऊन महारास लीला करतात, त्यांना या नारदाच्या लीलेला उत्तर द्यायला किती सवेळ. जेवढ्या महालामध्ये नारद गेले तेवढ्या महालांमध्ये भगवंत स्वतः तिथं प्राप्त झाले. आणि एक अद्भुत गोष्ट, एक अद्भुत आख्यान पुढे सांगतात. भगवंतांचे सगळ्यात ज्येष्ठ पुत्र कोण? प्रद्युम्न. त्या प्रद्युम्नांचे पुत्र झाले अनिरुद्ध. आणि त्या अनिरुद्धाचं बंधन कोणाच्या प्रेमात झालं? उषा देवींच्या. परत तेच उषा. उषा देवींच्या प्रेमामध्ये अनिरुद्धांचं बंधन झालं. आणि झालं काय? एक दिवस उषा देवी, उषा देवी कोण आहे? बाणासुराची कन्या आहे. बघा आता लक्षात घ्या. ती आपल्या घरी दुपारी जेवली, वामकुक्षी करण्यासाठी थोडीशी लवणली आणि त्याच वेळेला झोप लागली. झोप लागली. नैनों में सपना, सपनों में सजना, सजना पे दिल आ गया. तिने स्वप्नामध्ये अनिरुद्धांना पाहिलं आणि अनिरुद्धांशी प्रेम झालं आणि हेच माझे नाथ म्हणून हे नाथ असं ती बडबडली. तिची मैत्रीण जवळच बसली होती. नाव काय तिचं? चित्रलेखा. त्या चित्रलेखेने ऐकलं. आश्चर्य वाटलं. हो, ही माझी मैत्रीण तर अजून लग्न झालेलं नाही, हिचा नाथ कुठला आला? उठवलं की अगं तुझा कोण नाथ? आणि तेव्हा ते सांगायला लागली की मला नाव माहीत नाही, मला गाव माहीत नाही, पण माझा नाथ आहे. आता करायचं कसं? चित्रलेखा एवढी हुशार होती, त्यावेळी विद्यमान सुंदर पुरुषांची चित्र काढून दाखवायला लागली. हा का तुझा? नाही. हा का? नाही. जेव्हा अनिरुद्धांचं चित्र काढलं तेव्हा ती उषा लाजली की बस हेच माझे प्राणनाथ. आता ह्यांना भेटायचं कसं? हे तर द्वारकाधीशांचे नातू. आणि हे कोण? यादव. आणि ती कन्या कोणाची? बाणासुराची, राक्षसाच्या पोरीशी भगवंतांच्या नातवाचं लग्न झालं. आपल्याकडे एखादं इंटरकास्ट झालं तर आपण जग डोक्यावर घेत आहोत. भगवंतांनी काय काय नाही सहन केलं. बर, नुसतं सहन केलं नाही, पुढे गोष्ट ऐकतोच आपण कथा. ती चित्रलेखा मैत्रीण असावी तर चित्रलेखेसारखी. नुसती पाकिटं पोहोचवत नाही, पत्र पोहोचवत नाही. हिनी तर द्वारकेमध्ये आकाश मार्गाने येऊन झोपलेल्या अनिरुद्धांना खाटेसकट उचलून नेलं आणि जाऊन ठेवलं कोणाच्या इथे? बाणासुराच्या अंतःपुरामध्ये, उषा देवीच्या इथे. बाणासुराला कळलं, क्रोधित झाले, आले आणि भगवंतांच्या नातवाला अनिरुद्धांना कैदेत टाकलं. आता त्या प्रेमाच्या बंधनामध्ये भगवंतांचे नातू अडकले, कैदेत पडले आणि नारायण हरी करत नारद कुठे पोहोचले? द्वारकेला पोहोचले. म्हणायला लागले, हे द्वारकाधीशा, अरे शांत कसा बसलाय? तुझ्या नातवाला तर अरेस्ट झाली आहे, जा बेल करा. भगवंत म्हणाले, काय झालं? अहो 16,108 बायका, प्रत्येक बायकोचे 10-10 मुलं आहेत. यदुवंश वाढला, यादवी झाली, प्रत्येक बायकोची 10-10 मुलं. अहो एवढ्या फौजेत एखादं कार्ट गेलं इकडं तिकडं, कुठं लक्ष ठेवणार? राहतं का लक्ष? नाही. पण नारद चुकत नाहीत. ते लगेच येऊन त्यांनी की बा चला, अहो तुमच्या नातवाला अटक झाली, तो बाणासुराने पकडून ठेवलाय त्याला. आणि काय करतात महाराज? वडीलधाऱ्या लोकांच्या हातामध्ये मुलांनी केलेलं निस्तरण ह्याशिवाय दुसरं काही नाही. काही आहे का आपल्या हातात? काही नाही. भगवंतांनाही जायला लागला आपल्या नातवाची सुटका करण्यासाठी. गेले. बाणासुरांचं आणि भगवंतांचं तुमुल युद्ध झालं. बाणासुराला शंकरांचे आशीर्वाद आहेत आणि घनघोर युद्ध झालं. शेवटी भगवंतांनी विजय मिळवला, आपल्या नातवाला सोडवलं. पण आता नातू एकटा आला का? येताना 2चे 4 हात करत आला आणि या
उषा देवी आणि अनिरुद्ध ह्यांचं लग्न कुठं झालं? उषा देवी आणि अनिरुद्ध यांचं लग्न कुठं झालं? कुठे? नाही नाही नाही, दरवेळा तुक्का लागतोच असं नाही हो. आहे कोणाच्या लक्षात? अजूनही पंचकेदार आणि पंचबदरी असं ऐकलंय का? तर पंचकेदारामधल्या एका केदारामध्ये यांचं लग्न झालंय हिमालयात. त्रिजुगी नारायणाला कोणाचं लग्न झालंय? शिवपार्वतीचं. तिथे गुरुजी म्हणून कोण बसलं होतं? स्वतः ब्रह्मा. ब्रह्मदेवांनी पौरोहित्य केलंय आणि शंकर पार्वतीचं लग्न झालंय त्रिजुगी नारायणामध्ये. आणि या अनिरुद्धांचं आणि उषेचं लग्न झालंय कुठे झालंय? बद्री केदार नाही, पंचकेदार म्हणजे 5 केदार. त्या 5 मधल्या एका केदारी झालंय. कोणी पंचकेदाराची यात्रा केली आहे का पूर्ण? यात्रा दर्शन नाही झाली, होते एवढं माहिती. हां, पंचकेदार. बरं चला दुसऱ्या पद्धतीने विचारतो आणि म्हणून तर मला वेळ लागतो. जेव्हा 6 महिने बर्फ पडल्यामुळे हे दोनही धामाचे पट बंद असतात, तेव्हा बद्री नारायणातून भगवान कुठं येतात? त्यांच्या त्या ज्या मूर्ती आहेत, श्रीविग्रह जे आहेत, उत्सव विग्रह, ते कुठं येतात पूजेसाठी? जोशी मठात. आणि केदारनाथामधून श्रीविग्रह पूजेसाठी कुठे येतात? नाही, रुद्रप्रयाग नाही, उत्तर काशी नाही, उखी मठ. कुठे? उखी मठामध्ये केदारांचे 6 महिने ते श्रीविग्रह येतात. त्या उखी मठामध्ये ह्या अनिरुद्ध आणि बाणासुराची कन्या उषा यांचं लग्न झालंय. आणि अजूनही गेलो ना तरी ती अशी दर्शक दीर्घा, चारीकडं लोक बसलेली, मध्ये लग्नाची वेदी, आणि असं वाटतं की हां झालं असेल इथं. आजही किष्किंधेला गेलात तर वाटतं की हां ही माकडं इथं राहत असली पाहिजेत. आजही तिथलं स्वरूप तसं आहे. कधी कोणी किष्किंधेला गेलंय काय? नाही. कुठं आहे किष्किंधा? हां, कर्नाटकामध्ये. कुठल्या शहराजवळ? हंपी. स्फटिकशिला आहे तिथे. किष्किंधा फार सुंदर नगरी. आणि खरंच वाटतं तिथं गेल्यावर की हो ती सगळी वानर सेनेतली मानरं इथं राहत असली पाहिजेत, असं फार सुंदर जागा आहे. तर हे उखी मठामध्ये श्री भगवंतांचा नातू श्री अनिरुद्धलालांचं लग्न झालं अशी कथा ऐकवतात. आणि पुढे एक दिवस आता हे यादव कुल खूप मोठं झालं, खूप वाढलं. भगवंतांची एवढी लग्न, प्रत्येक बायकोची 10-10 पोरं. अहो घरदारच एवढं वाढलं तर लहान लहान मुलंही वाढली पुढे. एक दिवस यदुकुलातली ही मुलं विट्टी दांडू खेळत होती. खेळता खेळता विट्टी उडाली आणि एका कोरड्या विहिरीमध्ये पडली. पोरं गेली, विहिरीच्या काठावरनं डोकवून पाहिलं तर त्यांना एक सरडा, गिरगिटला काय म्हणतो मराठीत, हां, त्यांना एक सरडा त्या विहिरीमध्ये पडलेला दिसला. कुतूहल वाटलं. पळत पळत सगळे गेले. पहिला पाहिलेला एवढा मोठा सरडा की द्वारकाधीश, आहो आजोबा, चला चला, आम्ही एक खूप मोठा सरडा पाहिला, तुम्हालाही दाखवतो. आणि आमची विट्टी तिथे पडली, तेवढीही काढून द्या. भगवंतांना घेऊन आले. बालसुलभ प्रेमामुळे भगवंत स्वतः आले. बघितलं, स्वतः भगवंतांनी लीला केली. आपल्या हाताने विट्टी काढली. काढत असताना त्या गिरगिटाला स्पर्श झाला आणि त्या सरड्याचं रूपांतर साक्षात भगवंतांच्या पार्षदामध्ये झालं आणि तो स्वर्गाचा अधिकारी बनला.
राजा परीक्षितांनी विचारलं असं काय होतं त्या सरड्यामध्ये, जो सरड्यापासून थेट सायुज्य मुक्तीचा अधिकारी झाला. तेव्हा सांगायला लागले की हा सरडा पूर्वीच्या जन्मी कोण होता? राजा नृग. राजा नृग होता. यांनी आपल्या जीवनकालामध्ये इतक्या गायी दान केल्या की त्याची गणनाच नाही. झालं काय, एका ब्राह्मणाला 1000 गायी दान केल्या. तर ब्राह्मण त्या गायी हाकत घरी निघाला. एक गाय नाठाळ होती, ती त्या कळपातनं निघाली आणि परत दान न झालेल्या गायींमध्ये येऊन मिसळली. पुढचे ब्राह्मण आले, पुन्हा 1000 गायी दिल्या, पण दुसऱ्या ब्राह्मणाला 1000 गायी देताना ती नाठाळ गायही त्या 1000 गायींमध्ये दिली गेली दुसऱ्यांदा. मग पहिला गेला रस्त्यात मोजून पाहिलं तर एक गाय कमी. कुठं सुटली, कुठं चुकली, कुठं रस्त्यात अडली हे बघण्यासाठी परत आला, तेव्हा दुसरे ब्राह्मण गायी घेऊन चालले होते 1000, त्याच्यात ती आपली गाय दिसली. ते म्हणायला लागले ही माझी गाय, आणि दुसरे ब्राह्मण म्हणायला लागले ही माझी गाय तुमच्या समोर तर घेऊन येतोय. आता ह्याचा निर्णय कसा करायचा? दोघंही गेले राजा नृगांकडे की महाराज ही गाय तुम्ही मला दान केली होतीत ना? पहिल्या ब्राह्मणाने विचारलं. महाराज म्हटले हो, तुम्हाला दान दिली होती. दुसऱ्या ब्राह्मणाने विचारलं, अहो राजा, आत्ता तुमच्या समोर मी गाय घेऊन गेलो, ही गाय तुम्ही मला दिलीत ना? राजा म्हणाले हो, तुला दिली. दोन्ही ब्राह्मणांना क्रोध आला. अरे सरड्यासारखा रंग काय बदलतो? ह्याने विचारलं की त्याला म्हणतो, मी विचारलं की मला म्हणतो. जा, सरड्यासारखा रंग बदलतोस, शाप देतो, पुढच्या जन्मी सरडा हो. आणि तो सरडा झालेला राजा नृग जेव्हा त्याचं शरीर मुक्त झालं, तेव्हा चित्रगुप्तांनी विचारलं की राजा, जीवनभर तू फक्त पुण्य पुण्य आणि पुण्यच केलेली आहेस, फक्त एक पातक आहे. पहिल्यांदा पापाचा भोग करणार का पहिल्यांदा पुण्य फळ भोगणार? तो बुद्धिमान आहे. त्याने म्हटला की पहिलं पापच द्या, कारण दुःखानंतर आलेलं सुख आनंददायी असतं, सुखानंतर आलेलं दुःख हे जीव घेणं असतं. त्यामुळे पहिल्यांदा पाप भोगू दे, पुण्य नंतर भोगता येईल. आणि त्या एका पापस्वरूपामध्ये तो सरड्याचा जन्म मिळाला. भगवंतांच्या हस्तस्पर्शाने त्याचा उद्धार झाला अशी कथा ऐकवतात. आणि पुढे बलदाऊ अर्थात बलराम स्वतः गोकुळामध्ये येतात, अप्राकृत लीला विहार करतात. रात्री यमुनेला बोलवतात, यमुना येत नाहीत, त्यामुळे यमुनेचं आकर्षण करतात अशी कथा ऐकवतात. पुढे पौंड्रक सुदक्षिण यांचा उद्धार केला जातो. बलरामाच्या द्वारा द्विविध वानराचा वध होतो. बलरामांना पुढे ब्रह्महत्येचं पातक लागतं आणि प्रत्येक तीर्थामध्ये 3 दिवस निवास करत तीर्थ स्नान केल्याने त्यांची ब्रह्महत्येपासून मुक्तता होते अशी कथा ऐकवतात. पुढे बलरामांच्या मुलाचा विवाह, नाही क्षमा, भगवंतांच्या मुलाचा विवाह सांब नावाचा जो भगवंतांचा मुलगा आहे त्या सांबाचा विवाह कोणाशी करायचं ठरलं? बलरामांची इच्छा होती की दुर्योधनाच्या मुलीशी सांबाचं लग्न व्हावं, कारण दुर्योधन बलरामांचा शिष्य आहे. दुर्योधनाला गदा विद्या कोणी दिली? बलरामांनी दिली. त्यामुळे माझा शिष्य आहे, माझा ऐकेल. अहो या सांबाला तुमची मुलगी द्या. पण दुर्योधनाने ऐकलं नाही. बलदाऊंना क्रोध आला. त्याने आपल्या नांगराने पूर्ण हस्तिनापूरच ओढलं. तेव्हा भगवंतांनी शांत केलं. आजही जर तुम्ही कधी हस्तिनापुरी गेलात तर गंगेकाठी उभं राहून जर हस्तिनापुराला बघितलं तर हस्तिनापूर असं झुकलेलं दिसतं. जसा पिसाचा मनोरा आहे ना, झुकलेला आहे, ट्विल्टेड आहे, तसा हस्तिनापूर आजही एका बाजूला झुकलेलं दिसतं, कारण बलरामांनी त्याचं आकर्षण केलं होतं. पुढे भगवंतांची आणखीन दिव्य लीला ऐकवतात. पांडवांचा दिग्विजय ऐकवतात. पांडवांना इंद्रप्रस्थाचं राज्य मिळालं, पांडवांचा दिग्विजय झाला. त्या दिग्विजयामध्ये पूर्व दिशेला भीम, अर्जुन आणि कृष्ण गेले असता भगवंतांनी भीमा करवी जरासंधाला
नष्ट केल्याची कथा ऐकवतात. जरासंधाच्या जेलमध्ये त्यांनी डांबून ठेवलेले 20,800 राजा होते. जरासंध भयंकर पराक्रमी होता. 1-2 नाही, किती 20,800 राजा जरासंधाच्या त्या जेलमध्ये होते. त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्या जरासंधाचा राजमुकुट भीमानी विजयाची निशाणी म्हणून बरोबर घेतला आणि तिथंच चूक झाली. काय झालं? जरासंध नष्ट झाला. त्याचा मुलगा, त्याच्या मुलाला यांनी गादीवर बसवलं. त्यांनी मांडलिकत्व पत्करलं, गादीवर बसवलं, पट्टाभिषेक केला, राज्याभिषेक केला. त्यावेळे त्या बापाचा मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवायला पाहिजे होता की नाही? पण तो तेवढा भीम अहंकाराने घेऊन आला. राज्य त्याला दिल्यानंतर त्या मुकुटावर अधिकार कोणाचा होता? स्वाभाविक त्या राजाचा, जरासंधाच्या मुलाचा अधिकार होता. पण त्याचा अधिकार डावलून आपल्या विजय चिन्ह म्हणून त्याचा मुकुट घेऊन आला. आणि ज्या दिवशी राजा परीक्षित मृगयेला गेले ना, त्या दिवशी हाच मुकुट घालून गेले होते. त्या मुकुटा हे चक्रवर्ती होते निश्चित, सगळे राजे मांडलिकही होते. पण एकदा तुम्ही दिलं ना की मग त्याच्यावर पुन्हा तुमचा अधिकार राहतो का? नाही राहत. ही गोष्ट मुलींच्या आईच्या लक्षात आलं तर अर्ध्या मुलींचे संसार सुखी होतील. अहो दिलं ना, आपण केलं लग्न, मग कशाला फोन करून करून काय ग झालं का जेवण, काय भाजी केलीस, फोडणी घातलीस का, अरे कच्ची खाऊ दे तिला, काय खायचं असं. कशाला डुचकायचं तिच्या जीवनामध्ये जाऊन. विचारलं तर सांगावं, पण तेवढा संयम आपल्याच्यानी राहत नाही. अहो दिलं, इदन्न मम. आणि हे गुरु तर लग्न करवता ना. हां, तर त्या लग्नामध्ये कन्यादानाचा संकल्प कोणाच्या हातात असतो? बापाच्या, पुरुषाच्या हातात. आणि तो कन्यादानाचा संकल्प करतो तेव्हा आई देखील आपल्या तोंडून म्हणते मयापि दत्ता. अहो यांनी मुलीचा कन्यादान केलं, यांनी मी दिली म्हणून म्हटलं, पण पोरगी ह्यांची एकट्याची का नाही, ती माझी पण. अहो ह्यांनी दिल्याने कसं होईल, मी पण द्यायला पाहिजे ना. आणि म्हणून ती बायको मागे काय म्हणते, मयापि दत्ता, मी सुद्धा दिली. तेव्हा कन्यादानाचा संकल्प पूर्ण होतो की नाही? मग बायकांकडनं करवता की नाही मयापि दत्ता? करवतात. नसेल केलं कोणी, कोणाचं बोलायचं राहिलं असेल तर इथंच बोलून टाका मयापि दत्ता, उद्यापासनं पोरीचं जीवन सुखी होईल. जास्ती ढवळाढवळ करू नये. एकदा दिली की त्यांची, बोलवलं तर आपण. बर, तिच्या अडीअडचणीच्या काळी, तिच्या सुखदुःखाच्या काळी भक्कम भिंतीसारखं आपण तिच्या पाठीशी उभं राहायचंय. पण रोज तू काय करते ह्याच्याशी आपलं घेणं देणं नसावं. त्यामुळे मुलगी अमेरिकेत आहे ना, कमी जावं. सिंगापूर चांगलं आहे. चला मजेचा भाग सोडा. पण तो मुकुट त्या जरासंधाच्या मुलाला घालायचा होता, तो भीमानी स्वतः आणला. आणि आज तो मुकुट घालून गेले. ज्याच्यावरती तुमचं सत्व नव्हतं, अधिकार नव्हता, तो सोन्याचा मुकुट कली त्याच्यामध्ये येऊन बसला. आणि म्हणून राजाची बुद्धी फिरली. ज्या ऋषीची जीवनभर पूजा करत आला त्याचा अपमान केला आणि त्याचं फळ परीक्षितांना भोगायला लागलं. ऋषींचा शाप मिळाला. हे आपण पहिल्या दिवशी ऐकलंय. का मिळाला तर हा मुकुट घालून गेले होते. आणि म्हणून काय म्हटलं की अधर्माने प्राप्त झालेल्या सोन्यामध्ये काय आहे, कलीचा निवास आहे. धर्मतः प्राप्त केलेल्या सोन्यामध्ये काहीही अडचण नाही. आणि अशी पांडवांचा दिग्विजय झाला. त्या दिग्विजयामध्ये यज्ञाच्या आरंभी
जी पादपूजन केलं जातं त्या पादपूजनासाठी भगवंत श्रीकृष्णांचं पादपूजन करायचं धर्मराजांनी पांडवांनी ठरवलं. आणि त्यावेळे भगवंतांचाच भाऊ, ज्याच्या आईला भगवंतांनी वचन दिलंय की याचे 100 अपराध मी क्षमा करीन, त्याचं नाव काय? शिशुपाल. अद्वा तद्वा बोलायला लागला की अरे पांडव, तुम्हाला अक्कल आहे की नाही? स्वतः पितामह भीष्म आहेत, साक्षात चालते फिरते धनुर्वेद द्रोणाचार्य आहेत, अनेक पराक्रमी राजे आहेत, आणि असं असता तुम्ही गवळ्याचे पाय धुताय? अहो, त्याच्या अंगाचा शेणामुताचा वास नाही गेला अजून, आणि त्याचं यज्ञाचं प्रारंभी पूजन करताय. 100वा अपराध पूर्ण झाला, विश्वरूप दर्शन झालं, हातातनं चक्र सुदर्शन गेला, आणखीन शिशुपालाचा उद्धार केला. जे जय विजय 3 जन्मापर्यंत राक्षस बनणार होते. पहिला जन्म मिळाला हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू, दुसरा जन्म मिळाला रावण कुंभकर्ण, ज्याचा राम अवतारामध्ये उद्धार झाला, आणि शिशुपाल आणि दंतवक्त्र हा तिसरा जन्म. आणि भगवंतांनी याही वेळी त्यांचा उद्धार केला, असा दिव्य कथाभाग ऐकवतात. आणि नंतर एक फार प्रसिद्ध आख्यान सुदामा चरित्र ऐकवलं जातं. हिंदी भाषी लोकांनी भजनं गाऊन फार मोठी त्या सुदामा चरित्र 2-2 तास चालतं, पण कथा तर अत्यंत सूक्ष्म आहे. भगवंत जेव्हा अध्ययनासाठी उज्जैनीला आले होते तेव्हा त्यांचे सहपाठी होते श्री भक्तप्रवर पंडित प्रवर सुदामा, पोरबंदर निवासी सुदामा. दोघांचाही स्नेह, सख्य, मित्रता, सहपाठी. एक दिवस गुरुजींनी लाकडं आणण्यासाठी पाठवलं. मुसळाधार वर्षा झाली आणि त्यामुळे रात्री परत येता आलं नाही. गुरुमातेनी भूक लागली तर थोडंसं पाणी पिण्यासाठी म्हणून चणे बांधून दिले होते. भगवंत आणि सुदामा दोघंही रात्री अडकले कुठे? जंगलामध्ये, पाण्यात. मुसळाधार वर्षा. आपल्या इथं नारायणा नावाचं गाव आहे, कोणी गेलंय का? हां, तर त्या तिथं ते अडकले असं सांगितलं जातं. आणि नारायणा जवळ आहे, उज्जैनपासून जवळ आहे. तर तिथं हे गेले. रात्री एकतर पावसात भिजलेत, कुडकुडू लागलेत, थंडी वाजतीये, बर जंगलात आहेत. सुदामा ब्राह्मण देवता, त्यांना भीती वाटायला लागली. अरे कृष्णा, एखादा वाघ सिंह आला तर काय रे, लाकडं कोण पोचवणार? आपल्याच साठी कामी येतील ती. खाल्लं तर आपणच नष्ट होऊ, आपल्यालाच कामी येतील. भगवंत म्हटले, अरे असा कसा भित्रट तू? कोण येत आहे? कोणी येत नाही. नाही बाबा, मला भीती वाटते. चल तू झाडावर चढून बस, खाली मी आहे. आणि सुदामा झाडावर चढले. गुरुजींनी दिलेले ते फुटाणे कोणाच्या कमरेला? सुदाम्यांच्या. आता रात्र झाली, अहो थोडेसे पाणी पिण्यासाठी म्हणून काहीतरी चणा चबेना दिला होता. आता भूक लागली, करणार काय? बरं ते चणे किती? 2-4 मुठ्ठी. त्यांनी एकाचं पोट भरणं अवघड, दोघात वाटले तर आणखीन. म्हणून सुदाम्यांनी एकटेच ते एक 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 करून खायला सुरुवात केली. बरं ते आता चणे खाताना कुडुम कुडुम आवाज येतो. तो आवाज झाला तेव्हा भगवंतांनी विचारलं, काय रे, कसला आवाज? दात कटकटतायत एकमेकावर. अरे थंडीच एवढी वाजतीये कृष्णा. भगवंतांच्या वाट्याचे, दुसऱ्याच्या वाट्याचे चणे खाल्ल्यानी सुदामांना पुढे जीवनभर लोखंडाचे चणे खायची वेळ आली असं आपण म्हणतो, पण तसं नाही. सुदामांचं लग्न झालंय, त्यांच्या बायकोचं नाव काय आहे? सुशीला. मुलंही आहेत. एक लक्षात घ्याव, हे जे चित्रण केलं जातं ना कथेमधनं, की ते फाटके कपडे घातलेले होते, दरिद्री होते. अहो, ज्यांनी सांदीपनींकडे वेदाध्ययन केलं, साक्षात परब्रह्म परमात्मा ज्यांचे मित्र, ते दरिद्री राहतील कसे? अहो ना, आपण कोणी ऋषीकडे शिकायला गेलो ना, भगवंत आपले डायरेक्ट मित्र आहेत, तरी आपलं जीवन सुखी आहे. 2 वेळच्या मम्ममची सोय भगवंत करतायत. सुदामांना असं वाऱ्यावर सोडलं असेल का? नाही. सुदामांनी स्वतः स्वीकारलेली वृत्ती अयाचित वृत्ती, की याचना करायची नाही. ज्यानी जे दिलं त्याच्यामध्ये आपलं चालायचं. आणि मग अशा लोकांचं काय होतं की कधी मिळतही, कधी मिळतही नाही. कधी मिळतही नाही.
आणि त्यामुळे ते अगदी दरिद्री आणि हे नाही गरीब होते, फार संचय नव्हता, पण ज्ञानी होते. अहो वेदज्ञ होते, शास्त्राध्ययन त्यांनी केलेलं आहे, भिकमांगे थोडेच होते ना. आणि वारंवार आपल्या भगवंतांची ती आठवण काढतात, आपल्या बायकोला कथा ऐकवतात. आणि एक दिवस त्यांची बायको म्हणाली, अहो एवढी आठवण येतं तर एकदा भेटायला जा. तर हसून म्हणतात, अगं वेडे, कौन सी आई? और प्रकाश की, अशोक की? हाँ आएगी, अभी है 15 मिनट मुझे. कथा पुरी झाली नाही तोपर्यंत गाडीत सामान ठेवायचं विचारायला लागलं. भगवान का क्या था? हा अगं वेडे, भगवंतांना जायला यांना बघा वेडी बरोबर लक्षात राहिली आहे, बाकी काही लक्षात राहो अथवा न राहो. बसली का वेडी इथेच? हां मग ठीक आहे. हां तर भगवंत, अगं भगवंतांना भेटण्यासाठी मला द्वारकेला जायची गरज नाही. मी इथं डोळे मिटतो, त्यांचं चिंतन करतो आणि मला प्रत्यक्ष ते इथंच भेटल्याची अनुभूती होते. आणि ही सिद्धांचं लक्षण आहे की ना, दर्शन करायला बद्रीनाथाला आणि उज्जैनला जायची गरज नाही. ते बसल्या जागीच त्यांच्याकडे एवढी दैवी शक्ती आहे की बसल्या जागी अनुभूती. आणि म्हणून स्वानुभूती, परोक्षानुभूती असे अनुभूतीचे अनेक प्रकार आपल्या इथे वर्णन केले जातात. अगं मला त्याच्यासाठी तिथपर्यंत जायची गरज नाही, ते तर मला इथंच भेटतात. मी चिंतन केल्या क्षणी भेटत. गोष्ट आली गेली व्हायची, पण एक दिवस बोला फुलायला गाठ पडली आणि त्यांनी संकल्प केला की अगं हा खूप वर्ष झाली, एकदा जाऊनच येतो. खाली हाताने जाऊ नये, राजाकडे मित्राकडे काहीतरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? त्या दिवशी घरामध्ये काही नव्हतं. त्यामुळे बाजूच्यांकडनं 3 मुठ्ठी चिवडा, कुठं तांदूळ, कुठं पोहे, पण ते आणलं. एका जुन्या धोतराला फाडून त्याची पुरचुंडी बांधली आणि ती पुरचुंडी घेऊन स्वतः निघाले भगवंतांना भेटायला. आणि भगवंतांच्या तिथं पोचले. भगवंत आले, त्यांनी स्वतः, फार उत्तम कथा आहे पण आता मला 10-5 झाले. आणि अगदी भगवंतांनी त्यांचं स्वागत केलं, स्वतःचा हात धरून त्यांना घेऊन गेले, उच्चासनावरती बसवलं, स्वतः सुदाम्यांचे चरण प्रक्षालन केले. आणि तेव्हा जेव्हा तळव्याकडे पायाचा हात गेला तेव्हा मनात धक्क झालं, कारण अनेक काटे त्या पायामध्ये रुतलेले होते. एक एक काटा काढायला लागले. जेव्हा काटा हाताने निघेना तेव्हा स्वतः तो तळवा उचलला आणि आपल्या दातांनी ते काटे पकडून भगवंत काढायला लागले. अद्भुत प्रसंग आहे. पुढे गप्पा मारायला बसले आणि विचारतायत, काय? भाभीने सौगात पठाई. अरे तुझं लग्न झालंय ना, भाभीनी, त्या वहिनीनी काहीतरी पाठवलं असेल, तूने अब तक नहीं दिखाई, पण तुम्हाला अजूनही दाखवली नाहीस काय दिलंय. आदत छोड पुराणी मित्र. अरे जसं गुरुमातेने दिलेले चणे दिसलेच नाहीत, तसं तुझ्या बायकोनी माझ्यासाठी जी प्रेम भेट दिली ना ती तरी दाखव. पण सुदामांना अत्यंत लाजीरवाणं वाटतंय की अहो हा द्वारिकाधीश 56 भोग ह्याच्यासाठी रोज उपस्थित असतात, कुठं मी ती पोह्याची पुरचुंडी द्यायची. पण भगवंत जाणले, त्यांनी बळजबरीने ती खेचून घेतली. 2 मुठ्ठी चिवडा तोंडामध्ये टाकला आणि 2 मुठ्ठी चिवड्याच्या निमित्ताने संपूर्ण ब्रह्मांडाची संपदा सुदाम्यांना दिली. 3री मुठ्ठी तोंडात घालणार तोपर्यंत रुक्मिणी देवींनी प्रार्थना केली, प्रभू थोडा प्रसाद आम्हालाही मिळू दे. आणि ती अद्वितीय भेट होऊन भक्तप्रवर सुदामा परत आले. आल्यावर बघतात तर घरी असं वैभव.
बायकोला समजवलं की अगं हे वैभव आपल्यासाठी नव्हे बरं, जेवढं वैभव तेवढं दुःख, आणि त्यामुळे दोघंही पुन्हा अयाचित वृत्तीनं जगू लागले अशी दिव्य कथा ऐकवतात. आणि त्याच्यानंतर अथैगताद्वारवत्यां वसतो रामकृष्णयोः सूर्योपरागः सुमहान् आसीत कल्पक्षये. यथा जसं कल्पक्षय होतो तेव्हा सूर्यग्रहण होतं, तसं सूर्यग्रहण आलं. आज चंद्रग्रहण आहे, सूर्यग्रहण आलं आणि सूर्यग्रहणाच्या वेळेस सगळे मिळून कुरुक्षेत्रामध्ये गेले. कुरुक्षेत्रामध्ये अपार दान धर्म केला गेला. या ग्रहणाच्या वेळे पुन्हा सगळ्या गोपी, यशोदामय्या, नंदबाबा या सगळ्यांचं पुन्हा आपापसामध्ये एकत्र मिलन झालं. भगवंत अक्रूरांबरोबर जे गेले ना ते गोपींना पुन्हा आज भेटतायत. स्वतः वसुदेव तिथे आहेत. वसुदेवांचे जे मृतपुत्र होते देवकीचे, किती मृतपुत्र होते? 6. 7वे बलदाव आणि 8वे भगवंत, 6 मृत होते. तर ते 6ही मृतपुत्र आणून त्यांनी देवकी महाराणींना दिलेत. खूप मोठा यज्ञ वसुदेवांनी केलाय. आणि ह्याच्यानंतर भागवत आपल्या प्रस्थानाकडं प्रयाण करतं. पुढे अर्जुनाचं सुभद्रेशी लग्न झाल्याची, सुभद्रा हरणाची कथा सांगतात. आणि इथं ब्रह्मन् ब्रह्मण्य निर्देश्ये निर्गुणे गुणवृत्तयः कथंचरन्ति श्रुतयः साक्षात् सदसतः परे. इथे पुन्हा आता श्रुतींनी, श्रुती म्हणजे वेदमंत्र, श्रुतींनी परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाचं केलेलं दिव्य स्तवन, वेदस्तुती भागवतामध्ये गायली गेलेली आहे. त्याचं वर्णन करतात. पुढे शिव आणि विष्णू ह्यांच्यामधले भेद स्वभावातले. शिव भोळे तर विष्णू रक्षक. ह्या भावनेनी शिव आणि विष्णू यांच्या स्वभावातला भेद सांगत भस्मासुराची कथा ऐकवतात. की शिव कसे भोळे त्यांनी सांगितलं. काय? भस्मासुराने वरदान मागितलं की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म व्हावा. आणि शिवांनी काय म्हटलं? तथास्तु. आता हा असुर असा शिवांना म्हणायला लागला, बसा शिवजी. का? अहो आशीर्वाद काम करतोय की नाही बघायला पाहिजे की नाही, तुमच्याच डोक्यावर ठेवतो. आणि मग तेव्हा पळता भुई थोडी झाली. आणि मग झालं काय? स्वतः शंकरांच्या रक्षेसाठी, शंकरांच्या मदतीसाठी धावून कोण आले? विष्णू नारायण आले. काय रूपानी आले? मोहिनी रूपानी आले. आणि त्याला असं गुंगवलं, मोहिनी आहेच विमोहित करण्यासाठी. आणि ते नृत्य करत असताना त्याच्याच डोक्यावर त्याचा हात ठेवला आणि शिवांची रक्षा केली. अशी सुंदर कथा ऐकवतात. तिन्ही देवांमध्ये भगवान विष्णू नारायणाची, तिन्ही देवांमध्ये भगवान विष्णूंची प्रधानतेचं वर्णन करतात. द्वारिकेमध्ये भगवंत श्रीकृष्ण अप्राकृत लीला विहार करतात. आणि आता कृत्वा दैत्यवधं कृष्णः सरामो यदुभिर्वृतः भुवोऽवतारयद्भारं जवेष्ठं जनयन् कलिम्. आणि काय झालंय? कृत्वा दैत्यवधम, जो धरतीचा भार कमी करायचा होता, ज्या भक्तांचं रक्षण करायचं होतं, ज्यांचा नाश होणार होता, ते सगळं अवतार कार्य आता पूर्ण झालेलं आहे. आणि त्यावेळेला आता ह्या यदुकुलाचं संवरण करणं भगवंतांनी प्रारंभ केलं. एक दिवस यदुकुलातली मुलं रस्त्यावरती खेळत होती. समोरनं सप्तर्षी येत होते. मुलांना काय सुचलं, त्यांनी आपल्यातल्याच एका मुलाला पोटावर कपडे बांधून त्याला घागरा घालून साडी नेसवून स्त्री केलं. आणि त्या मुलाला स्त्री करून ऋषींजवळ जाऊन तिच्याकडनं नमस्कार करवला. महाराज आशीर्वाद द्या, गर्भवती आहे.
ऋषी त्रिकालज्ञ असतात, यांना सगळं कळतं. मुलगा होणार की मुलगी कृपा करून सांगावं. अहो ते ऋषी त्रिकालज्ञ चटकीने ओळखलं आणि म्हणाले, अरे पोरांनो, ऋषींशी अशी थट्टा बरी नव्हे, जा तुमचं वय खेळण्याचं आहे, खेळा. पण काय आहे, यदुकुल एवढं फोफावलंय की यादव उन्मत्त झाले. यादव उन्मत्त झाले आणि एका मर्यादापेक्षा अधिक सत्ता कोणाच्याही हातात गेली तरी तो उन्माद डोक्यात जातोच जातो. यादव उन्मत्त झाले. ती पोरं उन्मत्त, ऋषींचा ऐके ना. तो ऋषींना क्रोध आला आणि त्यांनी शाप दिला, अरे मूर्ख मुलांनो, कुठला मुलगा आणि कुठली मुलगी ह्याच्या पोटातनं तुमच्या समूळ यादव वंशाचा नाश करणार मुसळ उत्पन्न होईल. पोरं घाबरली, पळत पळत श्री द्वारिकाधीशांच्या राजसभेमध्ये आली. सगळी गोष्ट घडलेली सांगितली. पटापट त्याचे साडी सोडली गेली, पोटावर बांधलेले कपडे काढले गेले आणि टन्न आवाज करत एक मुसळ खरोखरच तिथं टपकलं. उग्रसेन महाराजांनी, द्वारकाधीश महाप्रभूंनी त्या मुसळाच्या लाकडाचा भुगा केला आणि तो समुद्रामध्ये फेकला गेला. समुद्राच्या उत्ताल लाटांवरती वाहत 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 त्या मुसळाच्या लाकडाचे कण प्रभास क्षेत्री जाऊन पोचले आणि समुद्राच्या किनारी उगवलेल्या गवताच्या जडाशी, त्याच्या मुळाशी जाऊन चिपकले. त्या मुसळाला खाली लोखंडाची एक कडी असते, तर त्या लोखंडाला काढून त्याचे तुकडे करून फेकून दिले. त्यातला एक तुकडा एका व्याध्याचा, शिकाऱ्याच्या हाती लागला. त्यांनी त्याला घासून बाणाचा अग्रभाग बनवला. अत्यंत गहन विषामध्ये त्याला बुडवून ठेवलं आणि जालिम बाण त्यांनी तयार केला. आणि कालांतराने या यदुकुलाचा संहार करायची वेळ आली आणि इथनं निमिसिद्धेश्वर संवाद प्रारंभ होतो. नारद वसुदेवांना भागवत धर्माचा उपदेश करतात. मायाच्या निवृत्तीचे उपाय, ब्रह्म आणि कर्म या 4 विषयांचं चिंतन तिथं केलं जातं आणि त्याचबरोबर भगवंतांच्या कतिपय अवतारांचंही वर्णन ऐकवतात. जे अभक्त असतात त्यांची दुर्गती होते, जे सद्भक्त असतात त्यांची सद्गती होते, असाही कथाभाग ऐकवला जातो. आणि इथनं श्री कृष्ण उद्धव संवाद प्रारंभ होतो. उद्धव आता रडकुंडीला येतात की हे भगवंता, तुम्ही आता सगळं संवरण करू लागलात, माझं काय, तुम्हाला मी कसा भेटणार. आणि तेव्हा उद्धवांना जसं मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, 6 महिने भगवंतांची अखंड सेवा बद्रीनारायणामध्ये प्राप्त झाली, तेवढ्यानी पोट भरेना. तेव्हा उद्धवांच्या समोर एका रूपामध्ये भगवंतांच्या दिव्य श्री शरीरातून एक अद्भुत ज्योती प्रकट झाली आणि बघता बघता भागवताच्या पोथीमध्ये समाविष्ट झाली. बोला भागवत महा. आणि धर्मो भागवते स्थितः, भगवंत स्वतः भागवतामध्ये प्रवेश करून राहते झाले. आणि उद्धवांना सांगितलं की हे उद्धवा, जेव्हाही तुला मला भेटायची इच्छा होईल तेव्हा भागवत वाच, भागवतामध्ये मी तुला कायम भेटत राहीन. आणि त्याच क्रमामध्ये उद्धवांना अवधूत दत्तात्रयाची कथा ऐकवतात. दत्तात्रयांचे गुरु किती झाले? 24 गुरु. अर्थात दत्तात्रय आख्यानाच्या माध्यमातनं जिथे जिथे जे जे योग्य शिकण्यासारखं मिळेल ते ते आपण ग्रहण करावं, ह्याचा संदेश आपल्याला दिला गेलेला आहे. अहो दत्तांच्या 24 गुरूंमध्ये कोण कोण? अजगर सुद्धा दत्तांचा गुरु आहे. सूपडं, ज्याला आपण फटकतो ना धान्य, ते सूप दत्तांचा गुरु आहे. बायांच्या हातात असलेली काकणं म्हणजे ते बांगड्या, ह्या देखील दत्तांच्या गुरु आहेत. अहो एवढंच काय, पिंगला नावाची वेश्या देखील
दत्तांनी गुरु म्हणून स्वीकारलेली आहे. आणि ह्या कथेतनं हेच बोध घ्यायचा असतो की जे जे चांगलं, जिथून जिथून जे जे चांगलं आपल्या हातू लागेल ते जरूर स्वीकार करावं. कोणाचे दोष पाहू नयेत. बघायचे असतील तर काय बघावं? फक्त गुण पाहावे, गुणग्राही आपण व्हावं. अशी दत्तात्रेयांची अवधूत उपाख्यान श्रवण करून दत्तात्रेयांची कथा ऐकवतात. मीमांसक मताचं खंडन करून संसार हा मिथ्या आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे याचं प्रतिपादन करतात. बद्ध मुक्त अशा भक्तांचं वर्णन करतात. भक्तीची लक्षणं आणि भक्तीचे नवप्रकार वर्णिले जातात. सत्संगाची महिमा श्रवण करतात. कर्मानुष्ठान आणि त्याचा त्याग, की काहीही केलं तरी करता आपण आपल्याकडे घेऊ नये. काही झालं तरी इदं न मम इदं कृष्णार्पणमस्तु ब्रह्मार्पणमस्तु असं म्हणून कर्त्यापणाचा त्याग करावा. कारण कर्ता करविता तो स्वतः परमात्मा आहे ह्याचा उपदेश करतात. आणि इथनं पुढे आता 7 दिवसाचा नाही 13 दिवसाचा पक्ष आला. किती? एका पक्षामध्ये किती दिवस असतात? 15. पण आता मात्र 13 दिवसांचा पक्ष आलेला आहे. आणि जेव्हा 13 दिवसाचा पक्ष येतो तेव्हा काय होतं? प्रलय. 13 दिवसाचा पक्ष आला आणि आता द्वापर जाऊन कलियुग यायची वेळ आली. आणि आता या यादवांचा संहार भगवंतांना करायचा आहे. ह्या सगळ्या यादवांना घेऊन भगवंत कुठे गेले? प्रभास क्षेत्रामध्ये, म्हणजे आत्ता वर्तमानामध्ये सोमनाथ, सोरटी सोमनाथाला गेले. तिथं यादव एकत्रित बसले. मैरेयक पान करून सगळे उन्मत्त झाले. आपापल्यात भांडायला लागले. आणि त्या भांडणाचं पर्यवसन कशामध्ये झालं? आधी तर नुसतेच हातापायी करत होते, त्यांनी भागेना म्हणून समुद्रकिनारी उंच उंच वाढलेलं गवत उपटून एकमेकांवरती मारायला लागले. त्या गवताच्या मुळाशी काय होतं? त्या मुसळाचे कण होते. आणि यादवी झाली. भगवंतांनी आपल्या देखत बघता बघता संपूर्ण यदुकुलाचा संहार केला. आणि आता 13 दिवसांचा पक्ष आहे. भगवंत स्वतः त्या प्राभास क्षेत्रामध्ये बसलेले आहेत. एका उर्वारुकाला टेकून बसलेत. उर्वारुक म्हणजे काय? बिना पण त्याला शाखाही नाहीत, त्याला पानही नाहीत, त्याला फळही नाही, फक्त ठूंठ, फक्त वाळलेला बुंधा, त्याला उर्वारुक त्याला टेकून बसले होते. आणि त्याला टेकून बसले असताना तोच व्याध, ज्याला त्या लोखंडाचा तुकडा सापडलाय मुसळाच्या, तो आला. त्याला दूर होऊन भगवंत आपल्या एका चरणावरती दुसरा चरण ठेवून बसलेले आहेत. त्या उर्वारुकाला लाकडाच्या ठूंठला टेकून बसलेले आहेत. दूरनं त्याला वाटलं की कोणी हरिण बसलंय. त्यांनी तिथनं वेध धरला, बाण निघाला. आणि सगळ्या आकाशामध्ये देवी देवता भगवंतांचं हे गोलोक गमन, पुन्हा वैकुंठ धामी परत येणं, याचं दर्शन करण्यासाठी आसुसलेले आहेत. सगळ्यांनी कोंडाळं केलंय की आता भगवंत पुन्हा प्रस्थान करतायत, त्याचं आपण दर्शन करावं. त्या व्याधाचा बाण निघाला, आला, भगवंतांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श मात्र झाला. अद्वितीय प्रकाश पसरला. आणि बघता बघता कोणाच्याही लक्षात येण्या अगोदर भगवंत स्वतः वैकुंठधामी जाऊन पोचले. बोला भगवान कृष्णचंद्र भगवान श्रीमन्नारायण भगवान की. आणि भगवंतांचं पुन्हा गोलोक गमन, वैकुंठ गमन संपन्न झालं. आकाशामध्ये सगळ्यांनी पुष्पवृष्टी करायला प्रारंभ केली. भगवंत सशरीर वैकुंठाला गेले, गोलोकाला गेले. पुढे कलियुगाचं वर्णन करतात. कलियुगामध्ये हे तर पहिलंच चरण आहे. अधर्म एवढ्या चरमसीमेला जाईल की माणूस अंगठ्या एवढ्या होणार.
एक नर आणि एक मादा एवढीच फक्त नाती शिल्लक राहणार आणि बाकी कलियुगामध्ये जगबुडी येणार, असं कलियुगाचं वर्णन आणि अशी अद्भुत कथा श्रवण करवतात. आणि इकडे राजा जनमेजय आपल्या वडिलांच्या शापातून मुक्ततेसाठी की तक्षक येऊन डसणारे, तक्षकच मेला तर कोण डसणार म्हणून सर्पसत्र प्रारंभ करतात. ऋषी एक यज्ञ प्रारंभ करतात. एका नागाचं, एका सापाचं नाव घेतलं की ऋषी आपल्या मंत्रप्रभावाने त्या सापाला, नागाला यज्ञकुंडापर्यंत घेऊन येतात आणि स्वाहा म्हणतात. टपकिनी आहुती पडते. तक्षक घाबरला. कुठे जाऊन लपला? इंद्रासनावर इंद्राच्या मागे जाऊन दडला. तक्षकाय स्वाहा, तक्षकाय स्वाहा मंत्र बोलला गेला, लेकिन तक्षक येईना. हे बघून जनमेजय विचारते झाले की अहो, जो माझा शत्रू आहे, जो माझ्या वडिलांना नाश करणार आहे, तो तक्षक काय येत नाही, आणा लवकर. तेव्हा ऋषींनी म्हटलं, अहो कसं आणणार? इंद्राचं बळ घेऊन इंद्राच्या पाठी आड दडलेला आहे. अच्छा, इंद्राच्या पाठी आड दडलाय, इंद्र सोडत नाही, काही हरकत नाही. अहो तक्षक काय, त्या इंद्रासहित तक्षकाला बोलवा. आणि आहुती दिली गेली. इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा. आणि त्या ऋषींच्या त्या मंत्रशक्तीमुळे इंद्रासनासहित इंद्र त्या यज्ञकुंडाच्या वरती येऊन तरंगायला लागला. अहो त्या यज्ञाचा धूर इंद्राच्या नाकाडोळ्यात जायला लागला. घाबरला. जाणलं की ह्या तक्षकामुळे माझी आहुती पडायची वेळ आली. तक्षकाला काढून हातात घेतलं. तोपर्यंत ऋषींनी, ब्रह्मदेवांनी येऊन समजावलं की राजा जनमेजया, जातस्य हि ध्रुवो मृत्युः, ज्याचा जन्म झाला त्याचा अंत अवश्य आहे. इथं कारण तक्षक आहे आणि त्यामुळे हे सर्पसत्र थांबव, सर्पजातीचा नरसंहार थांबव. ब्रह्मांची आज्ञा मानली. तक्षकाचा जीव वाचला. इंद्राला हायसं वाटलं. इंद्र पुन्हा परत गेला. आणि इथे ही संपूर्ण कथा राजा परीक्षितांना श्रवण करून श्री शुकदेव मुनी म्हणतात की हे राजन, मृत्यू अवश्यांभवी येणार आहे. मृत्यू हे जीवनातलं शाश्वत सत्य आहे आणि त्यामुळे त्या मृत्यूला न घाबरता निडर होऊन त्या मृत्यूचा सामना करावा. नित्य भगवंतांचं नामस्मरण करावं. आपली सगळी कृती ही भगवंतांची सेवा रूपामध्ये भगवंतांना अर्पण करत जावं, असा दिव्य उपदेश करतात. शुकमुनींची पूजा राजा परीक्षित तिथे करतात, भावपूजा करतात. शुकमुनी पुढे प्रस्थान करतात आणि आता शेवटचा क्षण, राजा परीक्षितांच्या मोक्षाचा समय. तक्षक तिथं येतो सूक्ष्म रूपाने. कुठल्या कथेमध्ये फुलातली आळी होऊन येतो, कुठल्या कथेमध्ये फलातली आळी येऊन येतो, पण काही ना काही कारणाने शेवटी मृत्यू तर येणार. तक्षकाचा दंश होतो. राजा परीक्षितांचं दिव्य शरीर प्राप्त होतं. वैकुंठातनं पार्श्वद येतात. आकाशातून पुष्पवृष्टी व्हायला लागते आणि श्रीमद भागवत महापुराण श्रवणाच्या फळामुळे सशरीर स्वतः राजा परीक्षित वैकुंठ गमन करतात. बोला परीक्षित महाराज, शुकदेव महाराज की, श्रीमद भागवत महापुराण की. आणि अशा तऱ्हेने आज 7व्या दिवशी थोडंसं धावत पळत का होईना, पण आपण भागवताचं श्रवण सालाबादाप्रमाणे यावर्षीही पूर्ण केलं. जर काही त्रुटी असतील तर त्या वैयक्तिक या माधवाच्या आहेत. कथा निर्दुष्ट आहे, त्यामुळे त्या त्रुटींना आपण क्षमा करावी. बोलताना जर कधी सदोष उच्चारण झालं असेल, जर बोलताना वक्त्याच्या अनवधानाने जे दोष निर्माण झाले असतील, ते दोष पूर्णतः वक्त्याचे असतात. कथा निर्दुष्ट आहे, कथा अद्भुत आहे आणि त्या कथेचं श्रवण तुम्ही अत्यंत भाग्यवंत आहात, जे दरवर्षी न चुकता इथे करता. आणि त्याच क्रमामध्ये यावर्षीही आपल्याला त्या कथा श्रवणाचा योग आला. तुमच्या निमित्ताने कित्येक वर्षांनंतर पुन्हा एवढे तास मराठीत बोलायची मला संधी मिळाली. तुमच्या निमित्ताने मला पुन्हा
त्या भगवंतांच्या दिव्य लीलेमध्ये अवगाहन करण्याची ही एक संधी भगवंतांनी दिली, त्याबद्दल भगवंतांच्या चरणी मी कृतज्ञतेने प्रणाम करतो। आपणही भगवंत स्वरूप मी आपणाही सगळ्यांना प्रणाम करतो। आपण सगळ्यांनी एका श्लोकाचं पठण करत हे कथासत्र इथं विश्राम करू। नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं परम्। ओम हरये नमः। ओम अच्युताय नमः। ओम अनंताय नमः। ओम गोविंदाय नमः। अच्युतं केशवं श्रीराम नारायणं कृष्णदामोदरं श्रीरामचन्द्र श्रीधरं माधवं श्रीगोपिकावल्लभं श्रीजानकीनायकं श्रीरामचन्द्रं भजे श्रीराधिका नायकं श्रीकृष्णचन्द्रं भजे। बोलिए श्री कृष्णचंद्र भगवान की, श्रीमद् भागवत महापुराण की, भाष्यकार श्री रामानुज स्वामी जी महाराज की, अपने अपने माता पिता श्री सद्गुरुदेव भगवान की जय। जय श्री राधे।